पहिल्या चॉईस वाचल्या लक्षात राहिलं का? तू जन्मला मॅरेथॉन पळाला का? तुला आधी चालता येत नव्हतं, वर्ष दीड वर्ष हळूहळू चालायला लागला, रांगायला लागला. मग असं तसंच हे प्रत्येकच गोष्टी तसंच असते. त्याच्यामुळे पहिल्यांदाच वाचतो, पहिल्यांदा आयुष्यात मराठीचा पहिल्यांदाच आता मराठीचा अभ्यास करायचा आणि समानार्थी शब्दाला तुमचाच हाच व्हिडिओ बघतोय, मला सगळं लक्षातच राहत नाहीये. 50-60-70% या व्हिडिओमधूनच लक्षात राहील, चिंता नसावी. तुझा उत्कर्ष झाला पाहिजे, तुझे चांगलं झालं पाहिजे, तुझं भलं झालं पाहिजे, तुझ्या घरी भरभराटी झाली पाहिजे, पैसा बम आला पाहिजे, तुझी सगळीकडे चलती झाली पाहिजे, तुझ्या पैशात वाढ झाली पाहिजे, तुला समृद्धी मिळाली पाहिजे, पैशानं समृद्धी, तू समृद्धी महामार्गाने फॉर्च्युनर घेऊन पळाला पाहिजे. ओके, तुझा उत्कर्ष झाला पाहिजे, तू सगळा संपन्न झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, पैसे आले पाहिजे तुझ्याकडे. अवघड काही नाही, मजा करा एकदम, असं फुल एनर्जी, जशी माझ्या दादा एनर्जी आहे खतरनाक. सगळं आता जबरदस्त पद्धतीने शिकवणार, असं विद्यार्थ्यांनी वाचलं की असं लक्षातच राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने या व्हिडिओ सांगणार. कॉन्फिडन्स जबरदस्त आहे, मला कॉन्फिडन्स आहे ना, मी ज्या पद्धतीने सांगतो ना तेवढं वाचन मी केलंय ना, तेवढं मी तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओमधून जसं लक्षात राहील तेवढं सांगायची माझ्या हिंमत आहे ना. तर हिंमत नसली तर मी मरगळ्या सांगत असलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द बघा, पक्षी, खग, विहंग, द्विजो, अंडच बघी गेले असते तुम्ही. काय कोण बघितला असं व्हिडिओ? पण माझा व्हिडिओ असा 2-3दा बघितला पाहिजे. अभ्यास सरना असं जबरदस्त सांगितलं ना, विषय क्लोज आहे. आणि हे नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण MPSC आयोगानं, राज्यसेवा आयोगानं 1984 ते आजपर्यंत ओके विचारलेले सर्व समानार्थी शब्द एकाच व्हिडिओमध्ये एकाच याच्यावरती बघणार आहोत. ओके, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण समानार्थी शब्द तुमचं रिव्हिजन होणार आहे. आणि तुम्ही जे काही पुस्तक वापरत असाल, ओके, मोरा वाळंबे सरांचं वापरत असाल किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा कुठले वापरत असाल, जर मोरा वाळंबे सरांचं वापरत असाल तर त्यांचं जे शब्दसंग्रहाचं वेगळं आहे. ओके, मी याच्यावरती एक लेक्चर टाकलेलं देखील आहे. ओके, हे याच्यावरती हे जे शब्द आहेत, समजा आता मी एक घेतोय, जवळपास 160+ शब्द, म्हणजे असे 1, 2, 3 असे 160 घेतोय. ते जे आहेत त्याच्यावरती फक्त टिक मार्क करा किंवा त्या शब्दाला पेन्सिलने अंडरलाईन करू शकता. ओके, किंवा सगळ्यात सोपं अंडरलाईन वगैरे करण्यापेक्षा असं करा. ओके, तुम्हाला सांगतो, असं गोल करायचं ते शब्दाला एकाच आणि क्वेश्चन करायचं. तर त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. आता हे सगळे विचारलेले आहेत आजपर्यंत, या सगळ्या शब्दांवरती प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. मग ही सरळ सेवा असो, कुठली एक्झाम असो, याच्यासाठी 100% महत्वाचं आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ शांतपणे बघा. तुम्हाला हे लिहून घ्यायचं आहे का? तर लिहून घ्यायची काहीच गरज नाही. तुमच्याकडे जे काही पुस्तक असेल तर त्याच्यावरती टिक मार्क करा आणि हा व्हिडिओ शांतपणे बघा की नेमकं कसं वाचतात, कसं लक्षात ठेवतात, कुठल्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आहेत, कुठल्या गोष्टीला ट्रिक लागेल, काय लागेल, ते सगळं बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जास्तीत जास्त युट्यूबचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करा, कारण की हा ऍप्लिकेशनला आणि युट्यूबला दोन्हीकडे हा व्हिडिओ जाणार आहे. चला बघा, पहिला शब्द आहे चंद्र. चंद्राचे समानार्थी शब्द, याच्यावरती खूप वेळा प्रश्न आला. बघा कितीतरी हे सगळे प्रश्न, म्हणजे किती शब्दांवरती प्रश्न आला. अजून याचे शब्द असतील का? 100%. मग ते कुठे भेटतील? जे मी तुम्हाला पुस्तक दाखवलं आता तिथे सगळे मिळून जातील, त्याच्या बाहेर काही जाणार नाही. म्हणजे बुक आणि PYQ याची जर जोड केली तर संपला विषय, औषधालय शिल्लक राहणार नाही. क्लिअर? चलो, चंद्र आहे. आता चंद्र वाचत असताना ओके, तर आपल्याला पहिल्यांदा किती माहिती आहेत ते बघायचे. जसं रजनीकांत, जसं इंदू, किंवा जर आपण बघितलं हिमांशू, असे काही शब्द आपल्याला माहिती असतात. नीट बघायचं. पहिले 1-2 शब्द किंवा मोठे मोठे जे आहेत थोडेसे त्या पद्धतीने सांगतो, बाकी आपण फास्टमध्ये घेऊयात. ओके, समजलं? तर पहिल्यांदा चंद्र माहिती आहे. तुम्हाला किती माहिती आहेत ते बघायचं की बाबा मला निशिकांत माहिती आहे का, मला रजनीकांत सुपर मून रजनीकांत, असं थोडंसं लक्षात ठेवायचं. जसं आपण इंदू, रजनीनाथ, आता रजनीनाथ थोडंसं सायमल्टेनियसली लक्षात ठेवायचं. म्हणजे असे शब्द लक्षात ठेवायचे. वाटलंच तर हे जे जास्त शब्द आहेत हे तुम्ही लिहून काढा. फक्त एवढेच काढा जे अवघड आहे. जसं सूर्य आहे, जसं चंद्र लिहिला, रजनीनाथ एकत्र लिहा, सोपं जातं. असं रफवरती लिहा आधी, नंतर त्याची फेर करा. थोडंसं समानार्थी शब्दाला लिहावं लागतं, विरुद्धार्थीला लिहायची गरज नाही. विरुद्धार्थी एका पेजवरती अवघड तेवढे लिहिले, संपला विषय. पण ह्या पद्धतीनं जे चंद्र आहेत किंवा सूर्य आहे त्याच्या खूप जास्त आहेत. याला एक ट्रिक बनवावी लागेल किंवा त्याला जवळ लिहावं लागेल. जसं रजनीकांत, आता लय भारी वाटतंय. परीक्षेत रजनीकांत वाचून जातो, रजनीनाथ वाचलेलं आठवत नाही, वाटतं हे नाही काय की चुकवलं काय की नाही, हे दोन्ही सोबत आहेत. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रजनीनाथ सोबत निशानाथ, निशिकांत, ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. जोडी लक्षात ठेवा. ओके, ह्या पद्धतीने ते एक रफ पेजवरती लिहा. ओके, त्या पद्धतीने. चला, त्याच्यानंतर इंदू आहे, चंद्र, इंदू. त्याच्यानंतर सुधाकर देखील खूप वेळा विचारलेला आहे. हिमांशू, शशांक, सोम. आता सोम वाटतच नाही आपल्याला चंद्राचं नाव असं. ओके, हे लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढे नक्षत्रेश, कलानिधी, शशी, सुधांशू, हिमांशू, शुभ्रांशू, हे शुशू आले सोबत लिहा. रजनीनाथ, रजनीकांत, हे असं लक्षात ठेवा, तरच या गोष्टी लक्षात राहतील. ह्या एवढ्याच्या, बाकी छोटे इथं काहीच नाही बघा. मरकट, कप्पी, वाढणार
अजून तेवढं नाही आहे इथे जास्त संख्या आहे. चंद्रमा, चांदोबा हे सोबत लिहा. विदू, राकेश, कुमुदनाथ हे सगळे नाथ जे आहेत हे नाथ एकत्र लिहा. विभाकर, शशिकर, शशिधर त्या पद्धतीनं. हिमांशू, सुधांशू, ओके या पद्धतीनं. शुभ्रांशू, सोम, शशांक, विदू, राकेश हे सगळे चंद्राचे आहेत. कलाधर अशा पद्धतीनं आहे. हे सगळं असं काळानिळा करायचं नाहीये. याला ज्याचं प्रोनाऊन्सिएशन सारखं आहे त्याला एकत्र लिहा. मी कशाच्या बाबतीत बोलतोय की जास्त आहे त्याच्याबद्दल, तसं लिहा. याचा काय फायदा होईल तुम्हाला लक्षात राहील. रजनीनाथ, रजनीकांत, हिमांशू, सुधांशू, शुभ्रांशू अशा पद्धतीनं लक्षात राहील. आता हे पहिल्याच वेळेस तुम्हाला काही गोष्टी लक्षात राहील. कुमुदनाथ, नाथ, रजनीनाथ, रजनीकांत, नाथ, नाथ असं लक्षात राहिलं तुमच्या. असं लक्षात राहील, 100% लक्षात राहील. पण कधी जेव्हा तुम्ही मी जे सांगितलं तसं लिहाल, अजून तुमचं डोकं, जसं हे चंद्रमाच्या चांदोबा आता ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, पण ते प्रोनाऊन्सिएशन आहे म्हणून ह्या गोष्टी लक्षात राहतात. चंद्र, चंद्रमा, चांदोबा, ओके. हे कुमुदनाथ, नाथ वरून तुमच्या लक्षात राहील की चंद्र आहे. रजनीनाथ, रजनीकांत, सुपरमून म्हणून लक्षात ठेवायचं की रजनीकांत कुठे जाऊ शकतो, असं केलं की चंद्र जाऊ शकतो, रजनीकांत, मग रजनीनाथ पण जाऊ शकतो. कलाधर, शशीधर, कलाधर एकत्र लिहा. कुमुदनाथ, रजनीनाथ, कुमुदनाथ, नाथ, नाथ अशा पद्धतीनं बघा. याच्यातले खूप जे शब्द आहेत ते होऊन जाईल. म्हणजे जसं राकेश आहे, राकेश शर्मा वगैरे असं काहीतरी करू शकता की तो चंद्रावर गेला राकेश. जसं निशा, नाथ, नाथ परत परत आले, सगळे नाथ एकत्र. नक्षत्रेश, नक्षत्रेश, नक्ष म्हणजे वरी नक्षत्र बघतो आपण, ती वरीच असते, ती चंद्राच्या जवळ असते, असं लक्षात ठेवू शकता. काहीतरी लॉजिक करा, काही करा, वॉटेवर काय करायचे करा, पण लक्षात घ्या. कारण की एवढे शब्द आलेत आणि हे खूप वेळा आयोगाने विचारलंय आणि परत विचारतील खूप. म्हणून त्याला ट्रिक बनवा, थोडंसं काहीतरी बनवा, काही बनवा तुम्ही, शिव्या असेल कसं असेल जे करायचं ते करा, पण लक्षात ठेवा, पाठ करा. ओके, एकदा फक्त क्लिअर दिसते का चेक करू आणि पुढचा शब्द घेऊ. ओके, चंद्र झाला. चंद्रानंतर आहे सूर्य. सूर्य कसे, अशी आग आहे. चंद्र कसं, चंद्रमामा, चांदोमामा, मामा आहे तो सगळ्यांचा, पण चंद्राच्या नजरेला नजर भेटू शकतो, त्याच्यावरती प्रेमावरती कविता आहे, सगळं आहे. तिरले चांद तोडके आणू शकतो. सूर्य आणला तर जळून जाशील तू जवळ केला तर. हो शक्य आहे का हे, नाही. सूर्यावरती कविता आहे का अशी प्रेमाची, नाही. तो एकदम खतरनाक आहे, जला दूंगा. त्या पद्धतीनं. हिरण्यगर्भ, सहस्त्रांशू, वासरमणी, दिनमणी. आता याच्यातले जे सोपे सोपे विचारलेले हे आहेत, जसं दिवाकर विचारलेला आहे, मित्र, भास्कर, मित्र, दिनराज, रवी आहे, भानू, अर्क, दिनकर. हे सविता तर खूप वेळा विचारतात, हे भरपूर जण चुकून जातात. सविता आम्ही सूर्याचं नाव आहे काय, अरे सविता ही सूर्य आहे. तिचं नाव सविता असेल तिला पाठवा की तुझ्या शब्दाचा अर्थ सूर्य आहे, सूर्यासारखी तेजस्वी आहेस असं म्हणा, थोडीशी तारीफ करा तिची. ओके, आदित्य नाव आहे, दिनकर. ओके, हे विचारलेले जास्तीत जास्त आहेत, नेहमी विचारतात. प्रभाकर विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघितलं. आता हे जे सोपे सोपे ते वरी लिहायचे, किंवा हे सूर्य म्हणजे काय, दिवाकर, मित्र, भास्कर, सविता, आदित्य, दिनकर, प्रभाकर, दिनराज हे वरी. 2 नंबरला दुसरे, 3 नंबरला सगळ्यात अवघड हे इथे लिहायचं अशा पद्धतीनं. हिरण्यगर्भ, सहस्त्रांशू, वासरमणी, दिनमणी, हे दोन्ही सोबतच लिहायचे. वासरमणी, दिनमणी, मणी, सूर्य, सूर्य. ओके, या पद्धतीनं. त्याच्यानंतर अंशुमाली हे वासरमणी डबल लिहिलं त्यांनी, चौथ्या. सहस्त्रकर, जसं दिनकर, सहस्त्रकर एकत्र लिहा. सविता नेहमी विचारतात, मुलीचं नाव, हे सविता, ही तू सूर्य आहे, तुझं नाव, असं इथे लिहा त्या पेजवरती, तर लक्षात राहील. कारण की आता आपण बोलतो, परीक्षेच्या आधी टेन्शन आलेलं असतं, आपण पटपट वाचत जातो. तेव्हा जर मी म्हटलं की सविता हे सूर्य आहे, तू सूर्यासारखी तेजस्वी आहेस. कोण, सविता ही सूर्यासारखी तेजस्वी आहे. तिच्या जवळ मुलं जायची हिंमतच करत नाहीत, कारण की सूर्यासारखी तेजस्वी आहे. तिच्या तेजाने बघून ते असे भस्म होऊन जातात, अरे बापरे असं होऊन जातं. त्याचं मुलांचे असे डोळे चकाकतात की नको, सविताकडे नको बघायला, ती सूर्यासारखी तेजस्वी आहे. आता तुम्ही सविता हा शब्द विसराल का, नाही. ओके, भास्कर, मित्र विसराल का, नाही. सूर्याचे सगळेच मित्र आहेत, कारण की त्याच्यासोबत वाकडं म्हणजे जसं इराणशी लाकडं, हे इराणशी वाकडं म्हणजे चुलीत लाकडं. हे विषय, आमच्या इथं चुलीचं जेवण मिळेल, इराणनं सुरू केलंय आता, त्याच्यामुळे इराणशी वाकडं, चुलीत लाकडं. आमच्या इथे चुलीवरचं जेवण मिळेल, इराणची मेहरबानी, जय इराण. ओके, त्या पद्धतीनं. चंडांशू, तेजोनिधी, मार्तंड, अंबरीश आणि अंशुमाली, वासरमणी. वासरमणी लक्षात ठेवा, वासरमणी. वासरमणी. तर ह्याच्यातले काही अवघड आहेत. तपन आहे, आता लई तपतोय उन्हात गेलं की, दिवसा हे बाहेर निघू शकत नाही, दिनकर आहे तो, दिवसा हे निघून देत नाही, अशी ट्रिक करा तर त्या गोष्टी लक्षात राहतील. तुम्ही याच्यावरती काम केलं, आता तुमचं अर्ध कामच्या 60-70% काम केलंय. एक तर तुम्हाला PYQ म्हणून आणून दिलंय, एक तर याच्यावर सांगितलं का प्रश्न आलाय, तुम्हाला ते प्रोनाऊन्सिएशननुसार लिहा म्हटलंय, सोपं लिहा, मिडियम लिहा, अवघड लिहा, म्हणजे कॅटेगराईज करायचं. असं एक पेज घ्यायचं,
त्या पेजवरती सोपी लिहायची आधी, नंतर मीडियम हार्ड म्हणजे इझी, मीडियम हार्ड, आणि हे सगळे लिहा म्हणत नाही मी तुम्हाला. आता हे लिहा, याच्यातले काही अजून तुम्ही म्हणाल की बाबा हे झाले तर इथं जागा सोडून द्या, 1-2 ओळी सोडा अशा, परत दुसरे ऍड करता येतील तुम्हाला जे पुस्तकात आहेत ते. कळलं? ही PYQ आहेत, अजून याच्यात काय ऍड होऊ शकतात तेवढं करायचं, बस संपला विषय. आणि हे जास्तीत जास्त संख्येने म्हणून लिहा म्हणतोय. जर छोटे मोठे असतील आता पुढे सांगणार आहे, ते काय लिहायची गरज नाही. ओके चलो आता चलो ओके. सूर्य, भास्कर, दिनराज, आदित्य, दिनकर, सहस्त्रक, प्रभाकर आणि अंशु मालिक. यांना एकच मिनिट. ओके हा सविता. चलो नदी म्हणजे सविता, कॉमन. म्हणजे आता हे तुम्ही आले की सविता म्हणजे सूर्य, सविता म्हणजे नदी. तर हे सगळे कॉमन असणार आहे, ते नंतर PYQ बघून तुम्हाला कळून जाईल की नंतर करायचं सगळ्यात शेवटी. सध्या जास्त लोड घ्यायचा नाही. वाटलं तुम्ही एका पेजवरती लिहू शकता नदी म्हणजे सविता आणि सूर्य कॉमन आहेत. असे भरपूर काही ठिकाणी कॉमन आहेत, जसं इकडे समुद्राला बघू आहेत पुढे, तर ते नंतरची स्टेप झाली, एकदम शेवटची स्टेप. सध्या कन्फ्युज व्हायचं नाही. चला नदी म्हणजे आपल्याला माहिती आहे तटीनी, मग सविताला स्टार करून टाका, सूर्य आणि त्याच्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर निर्झरणी, आता नद आहे, तरंगिणी, सगळ्या गिनी नीवाल्या, जसं जलवाहिनी ऑलरेडी माहिती आहे, तारिणी माहिती आहे, कल्या माहिती आहे, नद्या माहिती आहे, आणि अपघा, हे सगळे PYQ आहेत. तर त्या पद्धतीने आपण ते आरामशीर करू शकतो. निर्झराणी, तारिणी, कल्या, नदी, त्या पद्धतीनं नदीचे समानार्थी शब्द आहेत. हे देखील तुम्ही लिहू शकता, कारण हे जास्त प्रमाणात आहे. जसं पहिले मोठे घेतलेत आपण, नंतर सोपे आहेत, म्हणजे छोटे कमी प्रमाणात आहे. समुद्रावरती खूप वेळा विचारलं जातं, खूप वेळा, खूप. सागर ऑलरेडी माहिती आहे, काय गरज आहे. समुद्र नाव पण असतं भरपूर जणांचं. जलधी तेवढं, आता नदीत जलधी आणि समुद्रात थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतो, तर नीट लक्षात ठेवायचं. जलधी म्हणजे समुद्र मोठं, उदधी हे दोन्ही सोबत, सिंधू, अर्णव खूप वेळा विचारलाय, रत्नाकर खूप वेळा विचारलाय, रत्नागिरीला समुद्र आहे असं लक्ष होऊ शकता, किंवा रत्नाकर म्हणजे जिथे रत्न तयार करतात असा समुद्र, रत्न सापडतात समुद्रात असं करू शकता. हे असं थिंकिंग केल्याशिवाय हे लक्षात राहत नाही. तुम्ही फक्त वाचाल होणार नाही, म्हणून मी याच्यावरती व्हिडिओ टाकतोय की बाबा बघा, पयोधी, जसं जलधी, उदधी, पयोधी, अंबुधी, जलनिधी, सगळे धी एकत्र लिहा, एका सुरात लिहा, मग हे असं लक्षात राहील तुमच्या धी-वाले. चलो त्याच्यानंतर दर्या सारंग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण ऐकलं होतं दर्या सारंग. ओके, असं दर्या म्हणजे समुद्र, असं बानगुडे पाटलांच्या याच्यात पण तुम्ही ऐकलं असेल भाषणामध्ये दर्या शब्द येतो, दर्या सारंग, दर्यावरती हे झालं आरमार उभारलं. हे असं लक्षात ठेवायचं. याला लिंकअप करा तर त्या गोष्टी वर्क होतात. त्याच्यानंतर वारिधी, सरितपती, अंपापती, पयोनिधी, निरराशी, वरिराशी, अब्धी, अंबोधी इकडे लिहावरी, दिधीवाले एकत्र आणा त्याला. हे असं ते लिहिलंय. आता याच्यात परत एकदा मी जे तुम्हाला आता हे दाखवलं पुस्तक, हे असे प्रोनाउन्सिएशन बघा याच्यात. म्हणजे पहिल्यांदा हे फक्त व्हिडिओ बघा, पहिल्यांदा वाचा, परत हे पुस्तक वाचा, PYQ वाचा, आणि नंतर लिहायला घ्या. मोकळं लिहा. एकदाच लिहायचं तुम्हाला, एकदाच बस, तुमच्या पद्धतीने फक्त एकदाच लिहायचंय. नंतर आयुष्यात लिहायची गरज नाही. आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर थोडंसं 1-2 तास लागतील तुम्हाला सगळं, म्हणजे हे वाचणं, पुस्तक वाचणं, PYQ वाचणं, 3-4 तास लागतील. टप्प्याटप्प्याने 2-3 दिवसात होऊन जाईल. आणि सगळं झाल्यावर ते 8 दिवसांनी लिहा. आता गडबड करू नका लिहायची. जे लिहाल ना जबरदस्तच होऊन जाईल. जे आयोगाने प्रश्न विचारले लाल पेनने लिहा, बाकीचं हिरव्या पेनने लिहा. ब्ल्यू हिरव्या नाही, ओके, निळ्या किंवा ब्लॅक लिहा, तुमच्या मनावरती लिहा. ह्या पद्धतीने हे 4 शब्द जास्तीत जास्त प्रश्न विचारले, त्याचे जास्तीत जास्त समानार्थी शब्द विचारलेत. बाकीचे सोपे त्याचा रान भुंगा वगैरे कमी प्रमाणात, त्याचं काय लिहायची तेवढी गरज नाही. तुम्हाला वाटतं तेवढंच लिहा, पण हे 4 तर 100% लिहा. ओके, समजलेलं आहे. त्याच्यानंतर रान, आपण म्हणतो रानात गेलो म्हणजे वनात गेलो. त्याच्यानंतर विपिन, कानन, अरण्य. आता याच्यात जर बघितलं अरण्य येतं आपल्याला माहित आहे, रान थोडंसं माहित आहे, वन माहित आहे आपण. असं रानगवा म्हणतो आपण, रानगवा हे असं कोरिलेट करायचं. रान म्हणजे वन, किंवा त्याला आपण अरण्य म्हणतो. जंगल पण माहिती आहे आपल्याला. मग आपल्याला काय, कांतारा मूवी बघितला असेल तुम्ही, त्याला थोडंसं कोरिलेट करा कांतार म्हणून. ओके, अडू आणि अडव हे दोन्ही सोबतच लिहिलेस. कांतारला कांतारची ट्रिक करा, जंगलात आहे असं तसं काहीतरी लिहून टाका, असं कोरिलेट करा त्याला. त्याच्यानंतर आता थोडेसे अवघड कुठले आहेत, आठवी आहे, कानन आहे आणि विपिन आहे. हे 3 शब्द अवघड आहेत. ते नंतर त्याला काहीतरी ट्रिक बनवू शकता, किंवा हे पाठ झाल्यावरती हळूहळू होतील. मग विपिन गेला वनात, मग तो अटकला. ओके, आणि मग त्याच्या कानात रक्त निघू लागलं, मग त्यानं कांतार मूवी बघितला,
मग त्याला कोणतरी अडवल्यासारखं वाटू लागलं. ओके, असं आहे, असं काय जंगलात गेला, अरण्य, अशी ट्रिक पण करू शकता. पण प्रत्येकाला ट्रिक करायची नाही. काय म्हणतो, प्रत्येक शब्दाला ट्रिक करायची नाही. जर पाठच होत नसेल त्याला ट्रिक करा अशा पद्धतीनं, किंवा प्रत्येकालाच म्हणाल तर मग अवघड होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता जसं मी ट्रिक बनवली की बाबा विपिन आहे, विपिन गेला जंगलात रानात, मग त्याला तो कांतारा मूवी त्यानं पाहिला होता आधीच, मग त्याला जंगलात पावलं टाकली की वाटलं काहीतरी अडल्यासारखं वाटायलंय, कोणतरी अडवलंय मला, मग त्याला असं भिलं तो, अशा मग त्याच्या कानातून रक्त आलं, त्याला वाटलं सर वाटू लागलं असं काहीतरी ऐकलंय कानानं, असं तुम्ही काही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण हे प्रत्येक ठिकाणी करू नका. नाही तर काय जण काय करतात, प्रत्येक ठिकाणी उठले सुटलं प्रत्येकाला ट्रिक, मग ती ट्रिक पण आठवत नसते. पण जनरल मी तुम्हाला सांगितलं अशा पद्धतीने इथं करू शकता तुम्ही. मी जी ट्रिक तुम्हाला आवडली असेल, विपिन रानात गेला उठला, भारी वाटायला एकदम, लिहून घ्या. अशा पद्धतीने करा, परत व्हिडिओ बघा, बनवा तुमच्या पद्धतीने बनवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, भुंगावरती खूप वेळा प्रश्न विचारलाय. भुंगा, भ्रमर, भुंग, आता हे दोन शब्द तर काही नाही आपल्या लक्षात येऊन जातात. मिलिंद खूप वेळा विचारलाय. मधुकर, भुंगे, मधुकर, त्याच्यानंतर मधुकर, हे तिन्ही देखील खूप वेळा विचारले. मधुकर आणि मधुप सोबत लक्षात ठेवा. मिलिंद, भुंगा, मिलिंदवरती खूप वेळा प्रश्न विचारलाय. जसं आता द्विरेफ आणि बंबर हे थोडेसे वेगळे आहेत. द्विरेफ आणि बंबर हे थोडेसे अवघड आहेत, तेवढे सहसा आपण वाचलेले नाही. त्याच्यामुळे रिव्हिजन कुठे लागेल, इथं लागेल. मिलिंद म्हणजे काय, भुंगा हे आहेच, गृहीत धरलं की येतच आहे. पण ज्याला मॅक्झिमम रिव्हिजन लागतील त्याला हे सेकंड टाइम रिव्हिजन लागेल. की अली पण थोडासा अवघड आहे. अली, भुंगा, त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. चलो पुढे 7वा, एकदम सोप्या पद्धतीने जायचंय, कुठंच घाबरायचं नाही. बरेच जणांना भीती वाटेल, सर भीती वाटायली, सर लक्षात राहतात का नाही, लक्षात राहतात. पहिल्याच वेळेस 100% लक्षात राहत नसतात. मराठीच्या मास्तरला देखील खूप सगळे असतील, पहिल्याच वेळेस वाचलं लक्षात राहिलं का? तू जन्मला मॅरेथॉन पळाला का? तुला आधी चालता येत नव्हतं, वर्ष 1.5 वर्ष हळूहळू चालायला लागला, रांगायला लागला, मग असं तसंच हे प्रत्येकच गोष्टी तसंच असतंय. त्याच्यामुळे पहिल्यांदाच वाचतो, पहिल्यांदा आयुष्यात मराठीचा आता मराठीचा अभ्यास करायचा आणि समानार्थी शब्दाला तुमचाच हाच व्हिडिओ बघतोय, मला सगळं लक्षातच राहत नाहीये. 50, 60, 70% या व्हिडिओमधूनच लक्षात राहील, चिंता नसावी. पण पाठीमागे मी जे व्हिडिओ टाकला की समानार्थी शब्दांचा अभ्यास कसा करावा, कमी वेळेत कसं करायचंय, ते व्हिडिओ आधी पहा, ते सगळं कार्यक्रम कर, नंतर हा व्हिडिओ सेकंड नंबरला पहा. औषधालाही शिल्लक राहत नाही. चलो, त्याच्यानंतर उत्कर्ष होणं, तुझा उत्कर्ष झाला पाहिजे, तुझे चांगलं झालं पाहिजे, तुझं भलं झालं पाहिजे, तुझ्या घरी भरभराटी झाली पाहिजे, पैसा बम आला पाहिजे, तुझी सगळीकडे चलती झाली पाहिजे, तुझ्या पैशात वाढ झाली पाहिजे, तुला समृद्धी मिळाली पाहिजे, पैशानं समृद्धी, तू समृद्धी महामार्गानं फॉर्च्युनर घेऊन पळाला पाहिजे. ओके, तुझा उत्कर्ष झाला पाहिजे, तू सगळा संपन्न झाला पाहिजे, संपन्ना झाला पाहिजे, पैसे आले पाहिजे तुझ्याकडे, तुझा उवाव झाला पाहिजे किंवा उवाय झाला पाहिजे. हे थोडेसे अवघड आहेत, उवाय आणि वाव. आता असं म्हटलं तर कोणी हाणल की तुझा उवाव झाला पाहिजे, तर तुझा उवाय झाला पाहिजे, म्हणजे समृद्धी झाली पाहिजे तुझी, तुझं भलं झालं पाहिजे, तुझं सर्व गुण संपन्न झाला पाहिजे, उत्कर्ष झाला पाहिजे तुझा. अभ्युदय पण लक्षात. आता याच्यातले काय करायचं, मी असलो तर काय करेल, याला अंडरलाईन कसं करेल, मी जर बघितलं उत्कर्ष, अभ्युदय, भरभराट, चलती, वाढ, समृद्धी, संपन्ना, उवाच, मी याला एवढंच करेल अंडरलाईन, बस. कारण मला ऑलरेडी बाकीचे माहित आहेत ना. उत्कर्षाला फार कळलं की उत्कर्ष म्हणजे काय, एवढं संपला विषय. अभ्युदय, वाव, उवाय, बस मला एवढेच अवघड आहे. हे 3 शब्द, मला 4 शब्द असे अवघड वाटतात. बाकीच माहितच आहे ना, मग मी कशाला बाकीचा अंडरलाईन करू. याला म्हणतात कॉमन सेन्स. ती गोष्ट लक्षात ठेवा. चला पुढे, गरुड या शब्दाचा किंवा कोणाचा आडनाव पण असतं गरुड. तर बघा, गरुड म्हणजे काय, खगराज, खग म्हणजे पक्षी, असं पण पूर्ण, राज म्हणजे नाव असतं, राज करेगा. ओके, खगेश्वर, खगराज, खगेश्वर सोबतच लक्षात ठेवायचं. खग म्हणजे पक्षी, इथे लिहा, खग म्हणजे पक्षी, वरी लिहा वाटलं तर, खग म्हणजे पक्षी, पुढे येणार आहे. म्हणजे असं जेव्हा लक्षात राहील तुमचं, आता खग म्हणजे पक्षी, पक्षाचे अजून आहेत, म्हणजे असंही कळलं पाहिजे. पक्षावरती पण त्याच्या समानार्थीवरती त्याचे प्रश्न आहेत. याला म्हणतात अभ्यास, याला म्हणतात असं अभ्यासाला लिंक करणं, असं लिंकअप. त्याच्यानंतर वैनतेय, खगेंद्र, खगेंद्र पक्ष्यांचा राजा आहे तो गरुड. ओके, ताक्षर्य. त्याच्यानंतर द्विजराज, आता हे खगराज, द्विजराज, खगेश्वर, खग सोबत लक्षात ठेवा, खगेश्वर किंवा द्विजराज हे देखील लक्षात ठेवा. वैनतेय, आता याच्यात अवघड कुठली वाटतात रे, चला, खग म्हणजे पक्षी सगळ्यांचा आहे, द्विजराज लक्षात ठेवा, खगेंद्र, वैनतेय, ताक्ष आणि खगेंद्र करा वाटल्यास गरुड, बस एवढीच अंडरलाईन करायची. खग म्हणजे पक्षी, पक्ष्यांचा डॉन आहे तो, पक्ष्यांचा, असं पण लिहायचं, पक्ष्यांचा डॉन, पक्ष्यांचा राज, पक्ष म्हणजे डॉन माणूस, असं ह्या आपल्या भाषेत पण लिहायचं, तुमच्या भाषेत लिहा, काही प्रॉब्लेम नाही. पण ते लिहिल्यानंतर काय होतं की मी का म्हणतो तुम्हाला लिहून ठेवा अशा गोष्टी, इथे लिहा थोडंसं जागा असतील तर.
की तुम्ही लिहून घ्या, त्या पुस्तकावरती लिहा, कुठे लिहा, अशा ट्रिक्स लिहून घेत चला. कारण आज आपण इतक्या एनर्जीनं बी सांगतोय. आता आज एनर्जी मूड भारी आहे, ट्रिक्स बनून जातात. एका वेळेस पुढच्या वेळेस वाचत असताना मूड नसेल तर ते बनणार नाही ट्रिक तेवढ्या भन्नाट पद्धतीनं, भारी पद्धतीनं. मग आपण ते विसरून जातो ना. आज आपण ज्या मूडमध्ये आहोत तसं उद्या, महिन्या 2 महिन्यांनी परीक्षेच्या आधी असूच का 100% असं सांगू शकत नाही. टेन्शनमध्ये असो आपल्याला. आता नेहमी म्हणतात आपण टेन्शनमध्ये असल्यानंतर सोप्या गोष्टी विसरतो. आजच लिहून ठेवायच्या चांगल्या गोष्टी, म्हणून आपल्याला ते कॉन्फिडन्स वाटतो. त्याच्यानंतर बघा पुढचा वारा. वारा हा शब्द, वाऱ्याचे काय, वारा, मरुत, समीरन, अनिल, वात. वात. आता वात कसं, आपण याचे हातपाय दुखायला वात आहे. कोणी म्हणतं मग वारा गेला असेल, याला काय झालं की ते काहीतरी म्हणतात पॅरालिसिस झाला की वारा गेलं म्हणून त्याला तसं झालं असं म्हणतात. कोरिलेट करू शकता तुम्ही. वायू. आता वायू आपल्याला माहित आहे. गंध वाहू. गंध म्हणजे वास वाहून घेणारा वारा आहे ना. लॉजिक आहे ना. काय लक्षात ठेवायची गरज आहे. गंध वाहू, गंध म्हणजे वास. ओके. ते पवनपुत्र वारा, आपण हे बघितलं असेल हनुमानजी रामायण वगैरे. पवनपुत्र हनुमान, वारा सुटतो. पवन देव आले की असा वारा सुटतो लगेच. कोरिलेट करा तसं. त्याच्यानंतर समीर. ओके. हवा तर माहित आहे. समीर हवा, समीरचा वारा आहे. समीरनं काय सोडला, गंधवाहू. समीरनं सोडला आणि ते वाऱ्यासोबत त्याचा गंधवाहू वाहायला लागला, असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. समीर. ओके. व्यान लक्षात ठेवा, थोडंसं अवघड आहे. गंधवाहक, गंधवाहू काय गरज आहे लक्षात ठेवायची. गंधवाहक आणि गंधवायू सारखंच आहे, लक्षात ठेवायची गरज नाही. प्रभंजन आणि मारुत. बघा, मरुत आणि मारुत अवघड कुठले आहेत. मारुत आहे, प्रभंजन आहे, व्यान आहे, समीर आहे, मरुत आहे, समीरन आहे, अनिल पण लक्षात ठेवा. अनिल ज्याचं नाव असेल त्याला लक्षात ठेवा, तुझ्या शब्दाचा अर्थ हे. जसं सविता, अजून एक अनिल, अशी वेगळी लिहाय नावं तुम्हाला हे कामाला येतील. त्याच्यानंतर वात लक्षात ठेवा. ओके. जसे गुडघे दुखायचं हे आहे का, समजा हे वात म्हणतो, डॉक्टर म्हणतात तुम्हाला वात आहे म्हणून तुमचे गुडघे दुखत आहेत किंवा अंग दुखतंय, तर मग हे असं वाऱ्यानं वाहून होऊन आलं असं लक्षात ठेवू शकता. डॉक्टर कोण आहे, अनिल आहे. ओके. अनिल. आणि समीरनं काय केलंय, थोडंसं चिवडा जास्त खाल्ला, शेंगदाणे जास्त खाल्ले, मग त्यांना थोडं राष्ट्रीय कार्यक्रम डुडूर केलं, मग त्याचं ते हवेत गेलं आणि ते असं वाहायले त्याचं गंध. त्या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके. गंधवाहक, प्रभंजन आणि मारुत. मग त्याला सगळे मारायला लागले. मारुत म्हणजे याला हानू धरून लई सोडायले, लई शेंगदाणे खायले. कोण, समीर. डॉक्टर कोण आहे, अनिल. डॉक्टर अनिल. असं लक्षात ठेवा. डॉक्टर अनिल वाताचे डॉक्टर आहेत. ओके. चलो, समजलं. त्याच्यानंतर पुढे समर. समर म्हणजे इंग्लिशमधला समर नाही, मराठीतला समर. तुम्ही समर करायला घाबरता का, तुम्ही समराला घाबरता का, तुम्ही युद्ध, रण, लढाई, संग्राम याला घाबरता का. जंग नाही, झुंज नाही, रणकंदन नाही. मग याच्यातले शब्द कुठले अवघड आहेत सर. समरच अवघड आहे, आम्हाला माहितच नाही समर म्हणजे काय. युद्ध, रण, लढाई, संग्राम, महासंग्राम म्हणून ना, महासंग्राम, महायुद्ध माहित आहे आपल्याला. संगर, जंग, झुंज, रणकंदन झालं. 2 शब्द माहित नाहीत आम्हाला. एक तर समर माहित नाही आणि संगर माहित नाही. बाकी आम्हाला हे याचे समानार्थी शब्द आहेत फक्त एवढं माहित नाही. बाकी आम्हाला त्याचे सगळे समानार्थी शब्द माहित आहेत. काहीच नाही अवघड याच्यात. 9 पर्यंत आपण 10 पर्यंत गेलोय. आता आपला जगातला सर्वात मोठा पक्ष आणि त्या पक्षाचं चिन्ह, भारतीय जनता पार्टी, त्याच्या पक्षाचं चिन्ह हे. ओके. कमळ, बीजेपीचं चिन्ह. आता हे बरे तुमचं विरोधी पक्ष असेल किंवा तुमचा पक्ष असेल तर देखील हे परीक्षेत येतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. पक्षावर देश म्हणून हे आहे जाय रे, मी त्या पक्षाचा विरोधक आहे, त्याच्यामुळे मी लक्षात ठेवणार नाही. मी काही समर्थक पण नाही, विरोधक पण नाही, पण हे आलंय लक्षात ठेवा. आता हे जे आहे जे बुक, हे आपण महेश पाटील सरांची शाश्वत अकॅडमी हाऊस पुणे त्यांच्यासाठी त्याच्या पुस्तकातून गेले. त्यांचं जे पुस्तक आहे झिरो एरर. ओके. झिरो एरर 1984 ते आजपर्यंत सगळे प्रश्न एक्सप्लेनेशनचं पुस्तक त्याच्यातून आपण घेतलंय. म्हणजे आपण यूज केलंय म्हणून हे सांगणं आहे. पुढे जाहिरात नाही, काही नाही, कुणी काय आपला व्हिडिओ बनवायला सांगितलं नाही, काही नाही. पण आहे बा, घेतलं आपण अवतपाच्याकडे पुस्तक, त्याच्यातलं आहे तसं तुम्ही घ्यायचं तर घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून हे आलंय, त्यांचं यूज करतोय तर आपलं काम आहे का किंवा त्यांचं सांगणं. काही आपण लपून छपून नाही. चलो, पुढे आपल्याला काही टक्केवारी विकर दिलेली नाही. चलो, क्लिअर. हा, आता कमळ परत एकदा क्लिअर दिसते का चेक करू आणि मग कमळाला घेऊ. कमळ ह्या शब्दाचे समानार्थी शब्द घेऊ. कमळ म्हणजे काय, अंबुज, पंकज. पंकज. आता पंक्या, आपला तुमचा मित्र असेल पंक्या, त्याला सांगा हे पंक्या, त्या नावाच्या शब्दाचा अर्थ आहे कमळ. सरोज, राजीव, राजूलाही सांगा. नलिनी कुणाचा असेल तिलाही सांगा. अरविंद असेल अरविंदलाही सांगा. नीरज. ओके. अब्ज, अबोरुह, जलज, कुमुद, उत्पल, सरसीस, अंबोज, कप्त, कमलनिनी, कप्त. थोडेसे अवघड आहेत पण नाव लक्षात ठेवा. पंकज हे नाव एकत्र आणा. अरविंद, नीरज हे सगळे ईडीच्या भीतीने याच्यात गेलेत बीजेपीत. कोण, अंबुज,
पंकज, सरोज, राजीव, नालिनी पण गेली, ओके, अरविंद पण गेलाय, नीरज पण गेलाय. हे अशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. आता याला अजून ट्रिक बनवू शकता, तुमच्या पद्धतीनं करू शकता. पण पहिल्यांदा लक्षात ठेवा, कोण ईडीच्या भेटीला गेले तरी सीबीआय ईडीच्या, पंकज गेलाय, सरोज गेलाय, राजीव गेलाय, नलिनी गेली, अरविंद गेलाय, नीरज गेलाय, एकत्र लिहा. मग अजून थोडेसे दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात घेऊ शकता. ओके, चलो पुढे. सिंहावरती खूप वेळा प्रश्न विचारलाय. सिंह खूप वेळा, सिंह, केसरी देखील माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर पंचानन, मुगेंद्र हे देखील खूप वेळा विचारलेले आहेत. शार्दूल, वनराज, वनाचा राजा येतो, वनराज. ओके, मृगराज आणि मुग्रेश, हे मृग म्हणजे सिंह असं लक्षात ठेवा. ओके, मृगेश. सिंहावरती खूप वेळा प्रश्न विचारलेत. चलो, किती झाले आपले? 12 झाले. तोच आपण पुढे आता 12 पुढे असेल, त्याचे अजून असतील, कंटिन्यू करूयात. ओके, चलो, सिंह नाहीये, तेवढीच होते. ओके, काही प्रॉब्लेम नाही. 13 म्हणजे काय? निशा कोण आहे? रात आहे. ओके, रात्र म्हणजे निशा. यामिनी, रजनीनाथ कोण रे? आता आठवायले का? रजनीनाथ, रजनीकांत, चंद्र. रजनी म्हणजे काय? रजनी म्हणजे निशा म्हणजे रात्र. त्याच्यामध्ये ही लक्षात ठेवा, रजनी म्हणजे रात्र. असं जसं मी म्हणलं खग म्हणजे पक्षी, असं लक्षात ठेवायचं. इतक्या मायन्यूट लेवलला गेले तर चिल्लर वाटेल तुम्हाला काही, आणि हे टप्प्याटप्प्याने होतं. जसं बघितलं, रात आणि रात्र हे देखील सोबत लिहा. थोडंसं डोकं ठिकाणी ठेवा, रात आणि रात्र आहे फरक. रजनीकांत, रजनीनाथ, रजनी म्हणजे रात्र किंवा रात, नाईट, रात्री देखील सोबत लिहा. तमिस्त्रा, शपा, तभी आणि यामिनी हे थोडेसे याच्यातले विभावरी, शर्वरी आहे. आता याच्यातले अवघड कुठले वाटतात? म्हणजे पहिल्यांदा सोपे येणारे निशा, यामिनी थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. रजनी म्हणजे तुम्ही आता लिहून ठेवणार आहात, जसं खग म्हणजे पक्षी लिहिलं तसं. त्याच्यानंतर विभावरी, शर्वरी आणि तमिस्त्रा, शपा, तभी एवढे अवघड वाटतात मला प्रथमदर्शनी. जर तुमचं रिव्हिजन काहीच नसेल, एकदम 0 आहेत, तर एवढे तुम्हाला अवघड वाटू शकतात. पण तुम्ही अजून रिव्हिजन केलं तर तुमच्या याच्यातले भरपूर कमी होतील, काही प्रॉब्लेम नाहीये. फर्स्ट अटेम्प्टला तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 लक्षात आलेत. काहीच अभ्यास नसताना किती लक्षात ठेवायचे? 5च लक्षात, 6 लक्षात ठेवायचे बस. म्हणजे तुम्ही 50% प्रॉफिटमध्ये आहात, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मेहनत करावं लागेल ना थोडीशी, पोस्ट पाहिजे म्हणजे. हे 6 शब्द लक्षात ठेवायचे, म्हणजे 40%, 45% जमायलंय, थोडंसंच राहिलंय. आता मरकट, कपी, वानर, शाखामुग्र आणि माकड, याच्यात एवढं लक्षात ठेवावं लागेल. ही एक शब्द जे वानराला किंवा माकडाला हे आहेत, शाखामृग. ओके, माकड, वानर, कपी आणि मरकट, म्हणजे हे एकच लक्षात ठेवायचं. तसं कपी म्हणजे माकड वगैरे येऊन जातं, आणि मरकट म्हणजे काय ते आहे, येऊन जातं ते वाचनाचं. तेवढं अवघड नाही येते, काही जणांना वाटू शकतं, 5% जणांना. पण हे जास्त रिव्हिजन केलं की हे होऊन जातं. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं, हे शाखा मृग, याच्यात थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. बाकी कपी, मरकट वगैरे हे चुकत नाही आहेत तुम्ही, पण इथं कन्फ्यूज होणार आहात. इथं तुम्ही हरिण बिरीन म्हणाल, त्याच्यामुळे मी तुला सांगतोय. चलो पुढे. इंदिरा, आता एखादीचं नाव आहे वैष्णवी, तिचं हे आहे इंदिरा, समानार्थी शब्द. श्री, रमा, पद्मा, कमलजा, पद्मजा, महालक्ष्मी, मा, पद्मिनी, हे सगळे इंदिरा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. जसं वैष्णवी, श्री, रमा, कमला लक्षात ठेवा, तिथं कमळ नाही, कमळ आहे तिथं कमला आहे. पद्मा, कमलजा, पद्मजा. आता हे बघा, कमलजा आणि पद्मजा सोबत लिहिले, सोबत जात आहे त्या पद्धतीनं. असं जेव्हा जुत यमक तेव्हा पटकन गोष्टी लक्षात राहतात. त्याच्यानंतर महालक्ष्मी, मा, पद्मिनी, त्या पद्धतीने लक्षात ठेवा. अजून जर बघितलं, आता सोनं आता भरपूर महाग झालंय. भरपूर जण म्हणाले आमचं लग्न राहिलंय, आता लग्न सर आमचं लग्न व्हायची वेळ आली आणि सोनं वाढायले, भरपूर जणांची तक्रार आहे. ते काय मग? हेम म्हणजे काय? कांचन, जिचं नाव कांचन, तिला सांगा तुझ्या शब्दाचा अर्थ आहे हेम, सोनं आहेस तू. सोने, कनक म्हणजे सोनं, सुवर्ण म्हणजे सुवर्ण तुला, आपण म्हणतो सुवर्ण तुला, सुवर्ण वर्ष, गोल्डन इयर, तर ते सुवर्ण माहित आहे. हिरण्य, ओके, हिरण्य, कणन, हिरण्य आणि कणन हे आपल्याला लक्षात ठेवू शकता तुम्ही. कांचनला सांगा, किंवा हेम म्हणजे सोनं, सुवर्ण. कांचनलाही सांगा कांचन, तिचे कान असे सोन्याने भरलेत, कांचन चमकायलेत, कांचन तुझे कान, त्याच्यात सोन्याचे झुमके घातलेस तू. त्या पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर 17. आता 17 तर माहितीच आपल्याला, एत खाऊ आपण म्हणतो. काय तू येत खाऊ आहेस रे, काय आळशी आहेस रे, काय तू मंद आहेस रे, मंद बुद्धी, काय काय मुली मंद
अशी शिवी देतात, असं रागवतात शिवी म्हणण्यापेक्षा. ओके. एदी एदी म्हणलं नाही, एत खाऊ. अरे हा, आयतं खाऊ, आळशी. एत खाऊ म्हटलं लक्षात असं, एदी लक्षात ठेवा. आळशी हा शब्द माहिती आहे आपल्याला, मंद माहित आहे, आळसट माहित आहे, कामचुकार माहित आहे, काम कुचर. एक आपण काय कुचर आहे, कुच्चळ आहे तो आपण असं म्हणतो आपण, कुचर म्हणजे काय, आळशी असं लक्षात ठेवा. वाटलं त्यालाही गोल करू शकता तुम्ही. ओके. त्याच्यानंतर जड आहेस तू, काय जड आहेस रे तू, उठतच नाहीस आवाज दिला असं म्हणतो आपण. काय ढ आहेस रे तू, काय हे मंद आहेस रे तू, नाहीच तू जड आहेस, पटकन उठतच नाहीस. जड म्हणजे असं वजनान जड नाही, असं त्याला म्हटलं 1 गिलास पाणी आण रे, काय पाणी आणू का बरं, हा काय जड आहेस रे तू, उठतच नाहीस, 4 आवाज द्यावा लागतात तुला, अशा पद्धतीनं. ओके. त्याच्यानंतर काय उठोळ आहेस रे तू, उठतच नाहीस तू लवकर, लय खरं गोष्ट आहे उठोळ. तू लवकर उठत नाही तो. काय सुस्त आहे असा मरगळलेला, सुस्त. त्याच्यानंतर उंडगळ, निरोद्युगी, उठवळ, उठाळ. आता हे न उठणारे, लवकर न उठणारे. ओके. हे असे लक्षात ठेवा, उठोळ विठोळ, की मंद आहेत, हे आळशी आहेत, हे लवकर जागा उठतच नाही, हे मरगळलेले आहे, खाऊन सण बुम, मेसला गेलं तर 4 पुड्या खाते, मेसवाला म्हणा तू उद्यापासून येऊ नको रे, तुला खायला. 4-5 पुड्या खाल्ल्या, भात खाल्ला, भाजी बिजी एकदम, आणि झोपले सब मध्ये झोपले, घुरायले. त्याला म्हणलं ते बाजूचं हे उठ रे तू, घुरायलास, जा घरी जाऊन रूमला जाऊन झोप. तिथे काय आळशी आहे ते, ऐत खाऊ आहे ते. ओके. मंद आहे, निरुद्योगी आहे, उठवळ आहे, त्याला उठा वाटण झालं, इथून जाऊन रूमला झोपा वाटण झाले, काय असं कामाचं आहे ते. ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदम जबरदस्त पद्धतीनं हे लक्षात ठेवू शकता. ओके. चला पुढचा आहे हत्ती. ओके. गजराज, हत्ती. हत्ती सहज कोणाच्या वाटेला जात नाही, पण एकदा वाटेला आल्यावर त्या दुसऱ्याला वाट सापडू देत नाही. हत्ती. गजराज. ओके. सारंग, कुंजर, पिलू. ते नाही पिल्लू, बॉयफ्रेंडचा पिल्लू नाही, ते गर्लफ्रेंडचा पिल्लू नाही, तू हत्ती आहेस. पिलू. नागला लक्षात ठेवा. करी, 2 करी लक्षात ठेवा. चिकन करी नाही, काजू करी. नॉनव्हेजवाल्यासाठी चिकन करी, यासाठी काजू करी, व्हेजवाल्यांसाठी. हस्ती, त्याचे गजेंद्र, नगज, दंत त्याचे दात मोठे असतात, त्याला दंती म्हणतात. ओके. वारण, द्वीप, मतंग, नाग लक्षात ठेवा. मतंग देखील लक्षात ठेवा. थोडंसं मरकट म्हणजे माकड होतं, मतंग म्हणजे हत्ती आहे. गजराज एकदम हत्ती जबरदस्त, एक कसा डुमडुम, 4 पाय, ये समोर सोंडीनं झुपकून, नाही तर मग असं आला की पायाखालीच. त्या पद्धतीनं लक्षात ठेवू शकता. चलो पुढे आहे प्रणिपात. नमन, अभिवादन, प्रणाम, वंदन, नमस्कार, नमन. प्रणिपातच लक्षात ठेवावं लागेल, बाकी आम्हाला माहित आहेत. नमन आता ते गाणं आहे ना, नमन छत्रपती शिवाजी महाराज, आधी नमन शिवरायांना. नमन म्हणजे काय, अभिवादन, प्रणाम, वंदन, नमस्कार. ओके. त्या पद्धतीनं प्रणिपात, आधी तुम्हाला प्रणिपात, नमन, आधी नमन शिवरायांना. ओके. प्रणिपातात लक्षात ठेवायचंय. नमन, अभिवादन, प्रणाम, वंदन, नमस्कार आपल्याला माहित आहे. मग इथे कुठं अंडरलाईन करू सर, इथे फक्त याला गोल करून टाक, बस संपला विषय. ओके. प्रणिपात, प्रणाम, उजरा. प्रणिपात लक्षात ठेवा. बाकी मला माहित आहे. अश्व, घोडा बसायचं का नाही, म्हणून नीट वाचावं लागेल. मुलांना जर घोड्या बसायचं असेल, आधी गुलाल लावावं लागेल, नंतर हळद लागेल, नंतर घोडा भेटल. बघा, अश्व म्हणजे घोडा. आता याच्यातले अवघडच आपण अंडरलाईन करू, म्हणजे काय होतं, थोडंसं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. प्रणिपात अवघड आहे. अश्व माहित आहे आपल्याला, घोडा माहित आहे. हय, वारू, तुरुंग हे माहिती नाहीत. वाजी माहित नाही, अस्प माहित नाही, आणि अश्प. तुरुंगम माहित नाही, अबलक माहित नाही, आणि हय आणि वारू देखील माहित नाही. याला थोडंसं काहीतरी ट्रिक बनवावं लागेल तुम्हाला घोड्याला. हय, वारू हे तू आले लक्षात ठेवा. तुरुंग आणि हे तुरुंगम हे एकत्र लिहा. अस्प आणि अश्व सोबत लिहा. तुरुंग. जर तुरुंगात गेला तर घोड्या बसता येत नाही, असं लक्षात ठेवा. मग तुरुंगात जायचं नाही. त्याच्यानंतर अबलक, अश्व आणि अस्प सोबत लिहा. हय आणि वारू हे थोडंसं नंतर लक्षात ठेवायचं. तुरुंगात जर जायचं नसेल, जर तुरुंगात गेला तर घोड्यावर बसता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कोणी पोरगी देणार नाही, मग चोराला कोण पोरगी देईल. ओके. एखाद्याने काय मर्डर केला त्याला कोण पोरगी देईल, नाही. त्याच्यामुळे जर घोड्यावर बसायचं असेल तर नखरे करायची नाही, तुरुंगात जायचं नाही. ओके. अबलक म्हणजे घोडा.
आता आला पक्षी. पक्षी खग म्हणजे पक्षी, मी ऑलरेडी सांगितलंय तुम्हाला. विहंग म्हणजे आता द्विजराज बघितलं, द्विज म्हणजे पक्षी. बघा पाठीमागे जा, आठवा, द्विज म्हणजे पक्षी. चलो, रजनी म्हणजे रात्र, रजनीकांत म्हणजे चंद्र, रजनीनाथ म्हणजे चंद्र. पाठीमागे जा, रिव्हिजन करा, जे लिहा याच्या पद्धतीत सांगितलंय. अवघड काही नाही, मजा करा एकदम. असं फुल एनर्जी, जशी माझ्या दादा एनर्जी आहे खतरनाक, सगळं आता जबरदस्त पद्धतीने शिकवणार. असं विद्यार्थ्याने वाचलं की असं लक्षातच राहिलं पाहिजे, अशा पद्धतीने या व्हिडिओ सांगणार. कॉन्फिडन्स जबरदस्त आहे, मला कॉन्फिडन्स आहे ना. मी ज्या पद्धतीने सांगतोय ना, तेवढं वाचन मी केलंय ना, तेवढं मी तुम्हाला जास्तीत जास्त या व्हिडिओमधून जसं लक्षात राहील तेवढं सांगायची माझ्या हिंमत आहे ना. तर हिंमत नसली तर मी इथं मरगळ्यासारखं सांगत असलं तर, बघा विद्यार्थी मित्रांनो, समानार्थी शब्द शब्द बघा, पक्षी खग विहंग द्विजो अंडच गोपी गेले असते तुम्ही. काय कोण बघितला असं व्हिडिओ? पण माझा व्हिडिओ असा 2दा-3दा बघितला पाहिजे. अभ्यास सरनं असं जबरदस्त सांगितलं ना, विषय क्लोज आहे. आणि हे सगळ्याच्या बाबतीत आपली एक ऍडव्हर्टाईज करायची राहिली युट्यूबला, ती आपण करून घेऊ. ओके, थोडीशी ऍडव्हर्टाईज पण पाहिजे. ही आपली मराठी व्याकरणची आणि शब्दसंग्रहची बॅच आहे. ओके, कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने, वॉच टाइम अनलिमिटेड आहे. एक व्हिडिओ किती वेळा बघा, पूर्ण मराठी व्याकरण त्याच्यात शिकवलंय. आता हे शब्दसंग्रहचे व्हिडिओ आहेत, खतरनाक असं शिकवलं तिथं पण. त्याच्या असं जर शिकायचं असेल, राडा 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 एकदम विषय क्लोज. ही बॅच घ्या, ऍप्लिकेशनला जा. ओके, हे मी मराठी व्याकरणचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय. ओके, आपल्या ऍप्लिकेशनच्या बाबतीत सांगतो, भरपूर जणांना माहित नसतं. हे व्हिडिओ टाकला, आधी बघून घ्या, युट्यूबलाच आहे. की समानार्थी शब्द कमी वेळेत पाठ कसे करावे, एक्झाम ओरिएंटेड, हे बघून घ्या. भरपूर जणांना कळतच नाही की का सर तुझी बॅच कशी घ्यायची. हे आपलं ऍप्लिकेशन आहे, स्वराज्य अकॅडमी ओम सर. कुठं? प्ले स्टोरला जायचं, डाउनलोड करायचं, रजिस्टर करायचं. जर काही प्रॉब्लेम असेल तर 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करायचा. ओके, काही प्रॉब्लेम नाही, रिप्लाय येऊन जातो. इथं जायचं, इथं गेलो, तुम्हाला इथं एक तर ऑल कोर्सेसमध्ये जा, किंवा इथं सब्जेक्ट वाईज बॅचेस आहे. जसं वरी बॅच दाखवली, त्या बॅचवर जायचं, क्लिक करायचं आणि तिथून परचेस करायची. नॉमिनल फीसमध्ये जबरदस्त पद्धतीने शिकवलंय. ओके, ऍडव्हर्टाईज पण करणं गरजेचं आहे, कारण की विद्यार्थ्यांना माहितच नाही आपली बॅच आहे का नाही. ते व्हिडिओ मस्त युट्यूबला बघतात आणि मग झालं, काहीच नाही पुढे. ओके, तर ते असं होऊ नये म्हणून हे सांगितलेलं आहे. चलो, अजून एकदा शेवटीमध्ये एकदा बॅचची ऍड करून देतो, काही प्रॉब्लेम नाही. पण तुमचे जे मित्र वगैरे असतील त्यांना मराठीची बॅच घ्यायची असेल तर नॉमिनल फीसमध्ये आणि जबरदस्त शिकवलंय म्हणून आहे. जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ आवडला असेल तर 100% पाठवा. किंवा जर आता हे मध्ये आहे, तुमची एखादी गर्लफ्रेंड वगैरे असेल, मैत्रीण आपल्याला आवडत असेल, तिलाही त्या पाठवून. तिने जर पूर्ण व्हिडिओ बघितला तर जर आवडत असेल तुम्हाला म्हणेल की सर भारी शिकवतात, असं काहीतरी म्हणेल, ती तिच्या पाठवून द्या. मध्ये आहे मी बोललोय असं काहीतरी, होऊन जाईल तुमचं काम. जर युट्यूबचे विद्यार्थी, बॅचचे विद्यार्थ्यांना कुठे सेंड करता येईल, काही ना विषय नाही. ओके, चला एक जस्ट जो पार्ट. चलो, क्लिअर. पुढे पक्षी बघितला आपण, खग विहंग द्विज बघितला आपण ऑलरेडी. त्याचं आहे पाखरू, पक्षी, पाखरू म्हणजे पक्षी. ओके, शुकंत थोडासा आवड आहे, शुकंत त्याला गोल करून ठेवू शकता. विहंगम एकत्र लिहा. खग म्हणजे पक्षी माहित आहे, द्विज आपल्याला लक्षात ठेवायचंय. अंडज आणि पाखरू माहित आहे, अंडजला गोल करून ठेवा. खतम, बात. मला सगळे शब्द लक्षात ठेवायची गरज आहे का? काहीच गरज नाही. मी सगळ्या गोष्टीला अंडरलाईन करत नाही. कस काय मी थोडंसंच लक्षात ठेवतो. कसं काय? मला पक्षी आणि खग माहित आहे, मला विहंग मी लक्षात ठेवणार आहे. द्विज म्हणजे द्विजराज म्हणजे गरुड, द्विज म्हणजे पक्षी, खग म्हणजे पक्षी मला माहित आहे. अंडज लक्षात ठेवणार आहे आणि शकुंतम लक्षात ठेवायला. मला थोडंसं याला थोडंसं असं जास्त गोल करावं असं वाटतंय. बाकी मला नाही वाटत काही चुक आहे तुमचं. अंडजला थोडंसं गोल करा वाटलं असतं. बस पेन संपून जाईल तुमची. त्या 2लाच गोल करा, बाकी येऊन जाणार आहे तुम्हाला. खग म्हणजे पक्षी लक्षात ठेवा, द्विज म्हणजे पक्षी लक्षात ठेवा, चुकणार नाही तुमचं. आली लहर केली कहर. ओके, लहर म्हणजे काय? लाट. ओके, मनाचा कल. आरती आपण म्हणतो ते वेळे लय रे रे, ते गेलं तिकडे जाते. त्याचा जसा मनाचा कल्ला तसा तो कलतो. आली लहर केले कहर, मनाचा कल. हुकी, तेव्हा इकडे कसं काय गेलं तर तू कसं काय इकडं फिरून आला रे? तू गोव्याला गेलं तर म्हणा, अरे याला हुकी आली असं गेलं, याला हुकी आली की कुठे हिंट आहे? हुकी, याच्या मनाचा कल. लहर, आली लहर केला कहर, त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. झटका लक्षात ठेवा. लहर म्हणजे झटका. एखादा झटका बसला की पाहिजेच असं म्हणतो आपण. झटका, लहर, लाट. एखादा झटका, लाट, मोठी लाट आली की सगळं उद्ध्वस्त होऊन जाते. छोट्या लाटी असतात, असं नाही मोठीच लाट, छोटी लाट. एखाद्या लाटेचा झटका बसला की बरोबर किनाऱ्यावर पोहोचतोय माणूस. चलो, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं मुलींसाठी, तुमचा जो नवरा असेल त्याला अहो म्हणायची गरज नाही. त्यांना तुम्ही आता आदरानं नाव घेऊ शकता मुली. ओके, कुठले नाव आहेत बघा. ओके, तुम्ही अजून त्यांना म्हणू शकता, तुम्ही म्हणू शकता पतिराज. ओके, सहचर म्हणू शकता तुम्ही पतीला. तुम्ही
बघा एकदम तुम्हाला जर नंबर सेव्ह करायचा असेल तुमच्या धन्याचा, तुमच्या मालकाचा, तर या पद्धतीने तुम्ही लक्ष ठेवू शकता. किंवा तुमच्या बॉयफ्रेंडचा ठेवायचा असेल तरी ठेवा, तर ते त्या असेल त्या क्वालिटीचं. अजून शब्द वापरत नाही, मराठीचा विषय क्वालिटी कशाला, लायकीचं. ओके. तर सहचर जर तुमचा नीट असेल तर तुमचा स्वामी, तुमचा पती, तुमचा नवरा जर असेल त्याला कांत देखील हा शब्द आहे तुमचा. ओके. तर कांत, धव, धनी, तुमचा धनी आपल्याला माहिती आहे, आपण म्हणतो आमचे धनी, गावाकडे आपण शब्द वापरतात, आमचे धनी, आमचे मालक. ओके. भरता, भ्रतार, हे सोबतला आमचा वल्लभ, हे आमचे वल्लभ. त्याला कळायचं नाही नवऱ्याला वल्लभ म्हणजे पती. तुम्ही कोणाचं नाव केलं, माझं नाव वल्लभ नाहीये, माझं नाव वेगळंच आहे, हे अमुक अमुक माझं नाव आहे, तू वल्लभ कोण होता सांग. अरे वल्लभ म्हणजे पती, मी मराठी व्याकरणचा अभ्यास करत आहे बाळा. ओके. त्याच्यानंतर रमण, रमण म्हणलं तर हानील तो, मग तुम्हाला करमायचं नाही. यजमान, आमचे यजमान. ओके. आमचे मालक, बघा ना तुम्ही आता गावाकडे म्हणत असता बघा की आमचे मालक, तुम्ही ऐकलं असेल की आमचे मालक आलेच नाही. मालक. आमचा दादला, आमचा दादला देखील लक्षात ठेवा, दादला. ओके. अंबुला, चकुला नाही अंबुला, आमचा छकुला, छकुला. ओके. छकुला पिक्चर ऐकला असेल, बघितला असेल तुम्ही, नसला बघितला तर बघून घ्या. लक्ष्मीकांत बेर्डे, लक्षा, लक्षा भाऊचा, लक्षा मामाचा. ओके. अंबुला. कवेश, घरधनी. आता घरधनी म्हणजे हाणतील, आमच्या घराचे धनी, घरधनी. ओके. घर कोंबडा म्हणजे घरात बसून राहणारा, घरधनी म्हणजे घराचे मालक, घराचे धनी, घराचे मालक, आमचे धनी. धनी देखील हा शब्द आहे, इथं बघा धनी हा शब्द आहे. याच्यातले अवघड अवघड काढू आपण, बघा. आमचे नाथ. ओके. आर्यपुत्र, आमचे स्वामी, आमचे सहचर आणि पती राज. याच्यातले अवघड अवघड काढू आपण आता. याच्यातले अवघड अवघड कुठले आहेत? आता आमचे नाथ म्हटलं कळलं तुम्हाला कळलंच आहे. आर्यपुत्र, आमचे स्वामी कळून जाईल, सहचर कळून जाईल, पती, कांत, धव, धणी कळेल आम्हाला, भरता, भ्रतार, वल्लभ नाही कळणार आम्हाला, घरधनी कळेल, कवेश, अंबुला नाही कळणार, दादला पण नाही कळणार, मालक कळेल, यजमान थोडासा लक्षात ठेवा, रमणला तर आधी लक्षात ठेवा. एवढे आहेत आम्हाला, एवढे माहित आहेत सर. हो, की एवढे पण अवघड नाही आहेत. हे भरता बरे, हे एकत्र लक्षात ठेवा. धनी माहित आहेत आम्हाला, घरधनी पण माहित आहे आम्हाला, कवेश, अंबुला हळूहळू लक्षात राहील टप्प्याटप्प्यात. पण मुलींसाठी किंवा ज्यांचं लग्न झालं त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. तुमच्या नवरूपाला हे पाठवा, त्याचा फोटो. आता ऍप्लिकेशनला असेल स्क्रीनशॉट निघत नाही, मी बाजूला सरकतो, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांना पाठवून द्या. ओके. चलो पुढे 24वा अमाप. मी गोव्याला गेलतो आणि तिथं मी अमाप खर्च केला, पंग पंग पंग, एकदम विषयच क्लोज, फुल पैसा खर्च केला. म्हणजे पैशाला काही मापच नसणे, मोजलेच नाही, मी देऊन टाकले, खर्च केला, एकदम विषयच क्लोज. मी उदाहरण सांगतोय, मी नाही. ओके. त्याच्यानंतर कमाल. मग तुम्ही इतके पैसे कसं काय, किती पैसे खर्च केले तुम्ही? कमाल खर्च केले, जास्तीत जास्त केले. कसं काय? त्याला काय नव्हतं, अमाप खर्च केला आम्ही, मापच नव्हतं त्याला, आले की खरंच, आले की खरंच. त्या पद्धतीनं जास्तीत जास्त. चला, त्याच्यानंतर 26वा शब्द आहे उदय. उदय की किरणो मे, गाणं ऐकलं असेल ते. उदय. उदय म्हणजे सूर्योदय झाला, उगवला. अवघड आहे का? काहीच नाही. उगवले म्हणजे सूर्य कसा आहे, असा आपल्याला आता उगवायला, वरी यायलाय, असं वरी यायलाय, काय वर येणे. उत्कर्ष आपण ऑलरेडी बघितला, उत्कर्ष बघितलं ना आताच. उत्कर्ष म्हणजे काय? उदय होणे, भरभराटी होणे, भरभराटी पण आहे. अबुद्धय, अबुद्धय लक्षात ठेवा. उत्कर्षला गुण करा वाटलं तर उत्कर्ष अजून तिकडे बघितलेत आपण. उत्कर्ष. चलती, 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 बढती आपण म्हणतो ना, वाढती, चल होते, चलती. त्याची आज चलती आहे बाबा, त्याच्या घरात चलतंय बाबा, सगळं त्याचं ऐकतात, त्याची घरात चलती आहे. समृद्धी आपण ऑलरेडी बघितलंय का नाही? समृद्धी महामार्ग आपण बघितलं. उत्कर्ष तुला समृद्धी मुळव म्हटलं होतं मी, या पद्धतीनं. ओके. चलो, पुढचा समानार्थी शब्द आहे न्याय संगत. ओके. न्याय आपण बघितला, न्याय. ओके. त्याच्या सोबतीचा, त्याच्या संगत म्हणजे न्याय किंवा न्यायास धरून असलेला, धरून चाललेला, म्हणजे आपल्या सोबतचा मित्र, आपली संगत. आपण म्हणतो ना, संगत नीट असली पाहिजे, नाही तर मग आयुष्याची पंगत चुकीची बसते. तर ती संगत म्हणजे सोबती, न्याय किंवा न्यायास धरून असलेला असा न्याय संगत, ही महत्वाचा गोष्ट आहे. ओके. चलो, पुढचा आहे 28वा शब्द भूपती. ओके. भूपती. भू म्हणजे आता भूपती, भूमपाल म्हणजे राजा, म्हणजे किंग. नरेंद्र. आता नरेंद्र ज्याचं नाव आहे त्याला पाठवा, किंवा तू भूपती आहेस. ओके. तू भूमिपाल आहेस, तू राजा आहेस. ओके. नरेश, नरेंद्र, नरेश सोबत लक्षात ठेवा.
नरेंद्र न, ओके, त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर नूप, पृथ्वीपती, भूपती, भू म्हणजे पृथ्वी जमीन, त्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. भूपती, भूमिपाल, ओके, भूपती, पृथ्वीपती, प्रजापती, महिपती, राय. आपण म्हणतो राया, ओ राया, राया, राया म्हणजे राजा, राया किंवा राय, या पद्धतीने लक्षात ठेवा. सगळे पती एकत्र आणा. इथले पृथ्वीपती, प्रजापती, महिपती, भूपती, ओके, राय, बादशाह, बादशाह म्हणजे राजा, किंग, त्या पद्धतीनंच राय थोडंसं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर भूप, भूप देखील लक्षात ठेवा. लोकपाल, लोकपाल, ओके, ती गोष्ट. त्याच्यानंतर भूपाल, अवनीपती, राया. बघा राय आणि राया आपण म्हटलं होतं आताच, राया, ओके, अव राया, अव राया, अव राजा, अव राजा अशा पद्धतीने असतं. त्याच्यानंतर राणा, नृ, नृपती, हे पती सगळे एकत्र राणा, नृ. आणि भूधर, भू पण कळलं पाहिजे, त्या पद्धतीनं पृथ्वी, भू, त्या पद्धतीनं आपल्याला गरजेचं आहे. आता याच्यातले अवघड अवघड जवळपास मी केलेत. अवनीपती, सगळे पती एकत्र राणा, भूवाले एकत्र राणा. मग राहिलेत काय, राया, रारावाले एकत्र राणा. बाकी हे जास्तीत जास्त विचारलेले, इथं जास्त संख्या आहे म्हणजे जास्तीत जास्त विचारले, त्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न आलेत. आणि असं त्याला तोडलं आपण. मी 3 कॅटेगरीत तुम्हाला सांगितलं, कुठलाही शब्द असो त्याला 3 कॅटेगरीत करायचं. एक, त्याचं प्रोनाऊन्सिएशन करायचं, ते जवळजवळ आणायचे, मग ते इझी झाले. नंतर मीडियममध्ये थोडेसे प्रोनाऊन्सिएशनवाले वगैरे थोडेसे सोपे अजून, आणि एकदम हार्डवाले खाली टाकून द्यायचे. 3 कॅटेगरी केली, त्या पद्धतीनं लिहिलं, PYQ बघितले, प्रश्न सगळे शब्द वाचलेले असतील तर मग काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, चलो पुढे फास्टमध्ये, आता थोडंसं फास्ट घेऊयात. ओके, कारण आपल्याला भरपूर बघायचे आहेत. चलो, ओके, चलो देखो इधर. भाऊ, आता मी जे अवघड अवघड त्याला पटपट पटपट अंडरलाईन करतो तेवढंच आपण घेऊयात. अणुज एखाद्याचं नाव असतंय. अणुज म्हणजे लहान लक्षात ठेवा, सॉरी, अणुज म्हणजे भाऊ लक्षात ठेवा, बंधू लक्षात ठेवा. भात्रा थोडंसं लक्षात ठेवा. सहोदर हे देखील लक्षात ठेवा, थोडंसं अवघड जातंय. भावड्या, आपण म्हणतो ना भावड्या, भावड्या, आपण म्हणतो आपले ए आपला भावड्या आहे, ए भावड्या, इकडे इकडे भावड्या, ए भावड्या, भावड्या. आता भावड्या एखादा शिवी दिल्यासारखं वाटतंय, तर नीट ऐकत चला. एखादा भावड्या म्हणलं तर त्याला तर तिथं तो ल लावायचा, मग शिव्या असं व्हायचं, थोडं अवघड व्हायचा कार्यक्रम. तसं करायचं नाही, नीट ऐकायचं. कोणी म्हणलं भावड्या, त्याला दुसरं, त्याच्या डोक्यात दुसरंच असतंय, हाणलं धरून त्याला. अरे मी म्हणलं भावड्या म्हटलं होतं, तसं कसं काहीच बोललं तुम्हाला. अरे बाबा नीट ऐक भैऱ्या. ते दादा माहिती आहे आपल्याला. अग्रज, अग्रज आणि अनुज याच्यावरती देखील प्रश्न आहेत. याचा देखील अर्थ आहे मी समानार्थीमध्ये सांगितलंय, तिथे महत्वाचं आहे. अग्रज आणि अनुज याच्यावरती प्रश्न, हे कन्फ्युजन होणार आहे. अग्रज आणि अनुज, आणि याला भाऊ आहेत, हे याला भाऊ हा शब्द समानार्थी आहेत, आणि याचा अर्थ देखील विचारलाय. अग्रज कुठला, अनुज कुठला, हे बघून यायचं पुस्तकात आहे. ते महत्वाचं आहे. सहज, सक्का भाऊ किंवा बहीण, सहज, सहज देखील लक्षात ठेवायचं. म्हणजे भात्रा खूप वेळा विचारलाय, सहोदर खूप वेळा विचारलाय, अग्रज आणि अनुजचा अर्थ देखील विचारलाय, हे माहित पाहिजे. म्हणजे आता हे माहितच ना आम्हाला, अरे असं काय काय आहे, नीट कॉन्सन्ट्रेशन देऊन की अग्रज आणि अनुजचा हा मला हे वाचायचं. इतकं अलर्टनेस असेल चिलर आहे रे, मग काही प्रॉब्लेम नाही. आणि कन्फ्युजन होणार आहेत अग्रज आणि अनुज, त्याच्यामध्ये पुस्तकात बघून एकाखाली एक सोबत लिहून घ्या. आणि हे परीक्षेच्या आधी 2 दिवस अग्रज आणि अनुज हे कन्फ्युज होतं, परीक्षेच्या आधी 100% वाचणं गरजेचं आहे. बाकी हे भात्रा, सहोदर आणि सहज हे थोडेसे तुम्हाला जड जाऊ शकतात, बाकी चिल्लर आहेत, काही विषय नाही. ओके, तनुज, तनुजवरती देखील जे आहे, तनुजच्या याचा शब्द खूप वेळा विचारलेला गेलेला आहे. तनुज, तनुज म्हणजे मुलगा किंवा नंदन. म्हणजे जेव्हा आपण ती मालिका बघितली असेल, छत्रपती संभाजी महाराज जेव्हा शिवाजी महाराज तिकडे गेले, आग्र्याला गेले होते, तेव्हा येत असताना संभाजी महाराज मागे ठेवलं संभाजी महाराजांना, आणि शिवाजी महाराज पुढे आले. तेव्हा तिथे जे मुघल आले छत्रपती संभाजी महाराजांना पकडायला, की बाबा हे ते एक मुलगा होता, त्यांना माहित होतं सोबत, मग ती मुलगा महाराजांनी पाठीमागे ठेवला होता. तर त्याला छत्रपती संभाजी महाराज जेव्हा ते आले मुघल, तर मुघलांना संभाजी महाराज उत्तर देत होते, तुझं नाव काय. मग खोटं तर बोलायचं नाही. मग खरं नाव सांगितलं. काय नाव सांगितलं रे, शिवनंदन असं नाव सांगितलं तिकडून येत असताना. मग खोटं बोलले का संभाजी महाराज, नाही खरंच बोलले, पण त्यांच्या बुद्धीचा त्यांनी वापर करून अशा पद्धतीने सांगितलं की नंदन, नंदन म्हणजे काय, मुलगा. शिवनंदन, शिवरायांचा मुलगा, शिवनंदन. त्या येड्या मुलांना कळलंच नाही काय सांगितलंय. तेवढं त्यांना नॉलेज होतं का रे, नव्हतं. म्हणून नंदन म्हणजे मुलगा, शिवनंदन शिवरायांचा मुलगा, असं शिवनंदन अशा पद्धतीनं. ती मालिका जेव्हा मी बघत होतो तेव्हा लगेच मला क्लिक झालं की अरे नंदन म्हणजे मुलगा, ओके, अरे एकदम खतरनाक. म्हणजे इतकं कोरिलेट झालं पाहिजे, इतकं आपण अभ्यासात मग्न झालं पाहिजे, इतकं आपल्याकडे नॉलेज असलं पाहिजे, त्या नॉलेजचा वापर झाला पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट बघत असताना असं आठवलं पाहिजे, अरे एखाद्याच नाव आहे तनुज, अरे तनुज म्हणजे मुलगा याचा, नंदन, अरे हा
हे तनुजीकडे रे, अणुजीकडे रे, असं हे कळलं पाहिजे. तसं आता याच्या पुढे सविता म्हटलं, अनिल म्हटलं, समीर म्हटलं की तुम्हाला हे शब्द आठवले पाहिजे, मग पोस्ट सहज निघते. असं जर केलं तर पोस्ट सहज निघते. आता मरगळलेल्या अशा त्या मुघलांसारखं हप्ते म्हणजे हे का पैशानं लावलेल्यासारखं किंवा जबरदस्ती केल्यासारखं कुठं शोधायला गेले, शोधेल का रे? नाही. ओके, असं काही सापडेल का? नाही. असे मावळे कसे होते, असे जबरदस्त, हे जीव जाईल पण महाराजांनी सांगितली एखादी गोष्ट तर करायची म्हणजे करायची, बस संपला विषय. असं खतरनाक कार्यक्रम होता. तसं असं जोश आणून अभ्यास करायचा, एकदम खतरनाक. असं लेक्चर बघत असताना देखील असं बळ आलं पाहिजे, तेव्हा मजा आहे, तेव्हा पोस्ट आहे, तेव्हा अभ्यासाला मजा आहे, तेव्हा रिझल्ट यायला देखील मजा. असं दिसलं पाहिजे समोर, असं मला गुलाल लागतोय, असं माझ्या डोळ्यातून असे पाणी गळतं की एवढी मेहनत केली मी, एवढी मेहनत केली, आज मला हे मिळलं. अरे रात्रभर झोप नाही आली पाहिजे निकाल लागल्यावरती. नाही तर मग काहीच नाही मेहनत, मग नाही झालं, मग तेव्हा मग कसं जमलंच नाही, मग अभ्यासातच मन नाही, मग काही फायदा नाही त्याचा. चल जाऊ दे. तनुज आहे, नंदन आहे, नंदन सांगितलं मुलगा माहिती आहे आपल्याला. तनय थोडंसं आता याच्यातले अवघड आपण करूयात अंडरलाईन. तनुज लक्षात ठेवा. नंदन मी तुम्हाला सांगितलं शिवनंदन, शिवरायांचा मुलगा शिवनंदन. ओके, तनय महत्वाचं आहे, पुत्र आपल्याला माहित आहे, मुलगा माहित आहे. सूत, अंजनीच्या सूता, तुला रामाचं वरदान, आपण ऐकलं, सूत माहित आहे आपल्याला. आत्मज लक्षात ठेवा. ओके, पोर माहित आहे आपल्याला, बाळ माहित आहे, बालक माहित आहे, चिरंजीव माहित आहे, पूत माहित आहे, पुत्र माहित आहे. ए पुत्र, इदारा पुत्र, झालं. पूत लक्षात ठेवा वाटलं तर, काही जण वाटलं तर, पण येऊन जातं. हे दोनच अवघड आहे, तीनच अवघड आहेत. आत्मज, तनुज, तनय, बस इतकं सोपं आहे. आपण खूप भीतो की अवघड आहे. काहीच अवघड नाहीये. नीट जर वाचलेलं असेल तर काही अवघड नाही. चला पुढे. 31 हे खूप मोठे शब्द आहेत, पण भिवू नका. बघा काय, रमापती, विष्णू, नारायण, जगाचा पालन करता नारायण. ओके, रमेश, रमावर, रमन, श्रीपती, कमलपती, कमलानाथ. ओके, रजनीकांत, कमलाकांत असं लक्षात ठेवा. तिकडचं इकडचं हे लक्षात ठेवा. कमलेश, पितांबर, हे थोडेसे अवघड आहे, त्याला स्टार करणं गरजेचं आहे, याची थोडी रिव्हिजन लागतील. चक्रपाणी, केशव, अच्युत, ओके, हे सगळे विष्णूची नाव आहे, सगळ्यांचे आहेत. हरी, माधव, ओके, माता तू, भगवान, मुकुंद, बालाजी, अनंत, जगन्नाथ, जगदीश्वर, जगन्नाथ, अशा पद्धतीने आहे. ओके, भगवान, मुकुंद, हे थोडंसं घ्यावं लागणार आहे. वेळ लागेल ते ऍक्सेप्ट करायचं किंवा वेळ लागेल. याला स्टार करायचं, गोल करायचं, स्टार करून ठेवायचं, वेळ लागेल. याला टप्प्याटप्प्याने घ्यावं लागणार आहे त्या पद्धतीने. ओके, याच्यावरती खूप प्रश्न आले, पण अवघड आहे का? हे अवघड नाही, पण अजून तुम्हाला PYQ बघावं लागेल, वाचावं लागेल. त्याच्यामुळं काही गोष्टी ज्या असतात 10% मी म्हटलं ना, त्या जास्तीत जास्त करावं लागतात. पण पहिल्याच वाचताना 60 ते 70% गोष्टी लक्षात येतात, त्या आधी केल्या ते 10% नंतर चिल्लर आहे, हे होऊन जातंय. कारण इलिमिनेशन मेथड आहे, सगळंच काही येत नसतंय. बाकी जे असतात ते थोडंसं बनवतात, हिंट देतात ते, पण आपल्याला पहिले आपल्या सोपत चुकतंय. परीक्षेत सोपत चुकून रिझल्ट जातो, आणि मग हे म्हणाले मला अवघड झालं नाही, अवघड हे झालं, हे चुकले. सोपे चुकले म्हणजे रिझल्ट झालं. चलो परत उमापती, हे देखील सेम पॅटर्न आहे की उमापती, शंकर, महादेव याची नावं. कल्याणकारक, शुभ, सांब, शिव, सदाशिव, नीलकंठ, निळा असा कंठ तो निळकंठ, शिव, सदाशिव. ओके, आता याच्यातले सोपे नाव आपल्याला माहित आहे, शंकर, महादेव माहित आहे. आता माहित नाहीत ते आपण बघू, म्हणजे तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स वाटतो. कल्याणकारू माहित नाही तुम्हाला, शुभ, सांब नाही माहिती, शिव, सदाशिव माहित आहे, शिव, सदाशिव. नीलकंठ माहित आहे, नीलकंठ तो खूप वेळा विचारलाय, त्याचा अर्थ विचारलाय. गंगाधर, ओके, महेश, चंद्रशेखर, ओके, भालचंद्र, गिरीश, त्र्यंबक, जसं आता त्र्यंबकेश्वर असं लक्षात ठेवू शकता तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या बाबतीत. शूलपाणी, उमाकांत, रुद्र, ओके, उमेश, पार्वतीश माहित आहे, उमेश लक्षात ठेवा, पार्वतीवरून लक्षात ठेवू शकता. रुद्र पण असं रुद्र अवतार वगैरे असं लक्षात ठेवू शकता, किंवा रुद्राक्षाची माळा अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. पार्वती माहिती आहे, आदिनाथ लक्षात ठेवा. ओके, कैलासनाथ माहिती आहे आपल्याला ऑलरेडी. आदिपुरुष लक्षात ठेवा. अंबरनाथ असं लक्षात ठेवू शकता. अमरीशपुरी देखील होता तो. ओके, एक हे विलन आपला. कपाली, त्रिनयन, तिसरा नेत्र ज्याला तो असतो, कोरिलेट करा. ओके, आशुतोष लक्षात ठेवा. त्रिनेत्र लक्षात राहून जातं. तिसरा नेत्र जर उघडला महादेवाचा तर मग सगळेच हे होईल. हर हर महादेव लक्षात राहून जाईल. दुर्गेश, शंभू माहिती आहे आपल्याला. मंगेश नाही थोडंसं वाटेल, मंगेश, परेश, दिगंबर आणि मुकेश, एवढंच. जास्त नाही आहे त्याच्यात अवघड. एवढे अशा पद्धतीने बाकीची माहिती आहेत. भालचंद्र, गिरीश,
हे थोडेसे आहेत. उमेश केले आपण ऑलरेडी. अशा पद्धतीनं हे पहिल्याच वेळेस तुम्हाला अवघड वाटतायत. रिव्हिजन करून करून हळूहळू जितक्या वेळा म्हणाल जितक्या वेळा रिव्हिजन दररोज 15-20 मिनिटं केले तर काहीच अवघड नाही. मंगेश परेश महादेव. ओके. उमापती पण आहे. शंकर महादेव. अशा पद्धतीने जे सोपे आहेत ते वरी लिहायचे म्हटलं नाही. मीडियम, इझी, मीडियम, हार्ड. म्हणजे काय होतं का आपलं दिमाग काय करतं, पहिले हे सोपं वाचतं जातं, मग कळतं हे मीडियम आहेत आणि हे हार्ड आहेत. मग आपलं हे दोन झाले की हे आरामशीर व्हायला लागतात. आपल्याला सोपं काय, आपल्याला येतंय काय हेच माहीत नसते आणि काही येत नाही हेच माहीत नसते. त्याच्यामुळे तुम्हाला ते कॅटेगरी करा. हे जे आहेत ना मोठे मोठे याचे याची ही लिहा, बाकीचे लिहू नका. ही बारकी लिहू नका, काही गरज नाही. ही इथूनच कव्हर होऊन जातील तुमचे. दशानन माहित आहे आपल्याला, 10 तोंडाचा दशानन. रावण लंकेचा राजा माहित आहे आपल्याला. दशमुख माहित आहे, दशावधन माहित आहे, लंकाधिपती माहित आहे, असुरेश्वर माहित नसेल, बस संपला विषय. रावणाची नावं खतम, बात, टाटा बाय बाय. इतकं सोपं आहे. ज्योत्सना म्हणजे काय, त्याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलाय. चांदणे, ज्योत्सना म्हणजे चांदणे, आकाशातलं चांदणं. कौमुदी, चंद्रिका, चंद्रप्रकाश, हे थोडेसे महत्वाचे आहेत. हे याला काय ज्योत्सना म्हणतात, चांदणं फुटणं. कौमुदी, चंद्रिका, चंद्रप्रकाश. चांदण्याला काय स्वतःच हे असतं काय, लुकलुकतात ते, इतरांचा ते प्रकाश घेऊन त्या पद्धतीने लुकलुकतात. चांदणे, चंद्राचा प्रकाश घेऊन ते लुकलुकतात असं म्हटलं तरी चालतं. अमृत पी आणि अमर व्हाय. संजीवनी बुटी, अमृत. 2 पियुष, अमृत पितो, पियुष. आणि सुधा आणि हे अमृत आणि संजीवनी पितात असं लक्षात ठेवायचं. की सुधा संजीवी, अमृत आणि संजीवनी पिते, पियुष असं एवढी ट्रिक करायची. खतम, बात, काहीच नाही. अशा पद्धतीनं ते लिहायचं खाली. ओके. चलो. झरा, आमच्या विहिरीला खूप झरे आहेत आणि मग आमच्या तिथं पाणीच पाणी आहे. पाण्याची वाट म्हणजे झरा. उगम, जिथं झरा लागला तिथं उगम म्हणतो आपण. झरा लागला म्हणजे झरा लागला, पाझर फुटला. त्या पद्धतीनं एखाद्या नदीचा उगम तिथं झरा, झिरा आणि झरा, त्या पद्धतीनं सोपं आहे. छातीचा पिंजरा म्हणजे आपल्या बरगड्या. आपलं सगळं मास्क काढून टाकलं छातीचं तर कसं दिसल, सगळ्या अशा बरगड्या दिसतील. त्या पद्धतीनं छातीचा पिंजरा. बरगड्या किंवा फुफ्सांच्या संरक्षणासाठी असणारा हाडांचा सापळा माहित आहे आपल्याला, काय एवढं काय अवघड नाही. घर, आपलं घर आहे. घराला नाव आहे सदन, भवन. जसं कृषी धन किंवा आपण वेगळं बघितलं, सदन, भवन हे आपल्याला माहितच आहे. ग्रह माहित आहे, भुवन माहित आहे, आगार माहित नसेल तर, निकेतन किंवा धाम माहित नसेल तर. ओके. निवास, आलय, गेह, नील आपली हवेली, आपला बंगला, आपली वास्तू. धाम आपण आपलं धाम आहे हे, त्या पद्धतीनं. जसं दत्तधाम म्हणजे जिथं दत्ताचं, आमच्या इथं आता दत्तधाम, दत्ताचं जे मंदिर आहे तिथं दत्तधाम, असं दत्त जिथं थांबतात ते धाम, हा घर त्यांचं असं म्हणू शकतो आपण. हवेली माहिती आहे, बंगला माहिती आहे. नील थोडंसं नाही, गेह, आलय आपल्याला हे थोडेसे माहिती नाही आहेत. आणि आगार पण, आगार प्रमुख, आगार असं माहिती आहे. निकेतन ते थोडं लक्षात ठेवा. ओके. हे 6 शब्द लक्षात ठेवायचे. बाकी पुढे मुलगी. आता मुलाचं बघितलं होतं आपण आताच, मुलीचं बघा. ओके. चलो. मुलगी म्हणजे सुता, पहिल्यांदा लक्षात ठेवा. तनया. ओके. आत्मजा. सोबत कोरिलेट करा. मुलगा आणि मुलगी एकत्र लिहा, सोबत जातं. इथे मुलगा लिहा असं, त्याच्या खाली मुलगी लिहा, मध्ये 1-2 ओळी सोडून द्या. त्या पद्धतीनं कोरिलेट करा. किंवा असं लिहा इकडं की आत्मजा, असं उभं लिहिलं तरी चालतं. काही शब्द जे तुम्हाला, तनुजा, जे अवघड आहे ते लिहा, सोपे लिहायची गरज नाही. आता तनुजा लिहायची गरज आहे का, काही गरज नाही. चिरंजीविनी लिहायची गरज आहे का, काही नाही. कन्या एकच, ते कन्यासारखंच आहे. ओके. पुत्री माहिती आहे, पुत्री लिहायची गरज आहे का, चिल्लर लिहायची गरज नाही. बाला गरज नाही. बालाला थोडं स्टार करा, महत्वाचं आहे, तुम्हाला वाटू शकतं. पोरगी माहिती आहे, पोर माहिती आहे, बालिका माहिती आहे. दुहिता, नंदिनी. सोपे जे आहे ते लिहायची गरज नाही. याच्यातले जेवढे अवघड वाटतात तेवढेच लिहायचे, तेवढेच मॅक्झिमम वेळा वाचायचे. याच्यात चुकू शकता कुठं बघा. दुहिता माहितच नसतं, नंदिनी कळून जातं, आत्मजा कळून जातं, तनय, सुता थोडंसं वाटू शकतं, तनुजा, पुत्री वगैरे, हा, बालिका काहीच नाही, एवढंच. कन्या थोडंसं वाटतं पण कळून जातं, कन्या खतम बात. 2 लक्षात ठेवायचे, सुता, दुहिता. बाकी आत्मजा कळून जातं, कुमारी वगैरे काही औषधाला शिल्लक राहणार नाही. 2 लक्षात ठेवायचे. कुठले, सुता आणि दुहिता लक्षात ठेवा. खूप वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि चुकू शकतो. इथं चुकण्याचे चान्सेस इथं आहेत आणि हेच विचारतात. प्रश्न काढणारा हे कशाला टाकाल रे, बाला टाकेल एक, इथे पोरगी, पोर, बालिका, हे कन्या,
टाकलं तर येईन. त्याला जर चुकवायचं असेल, जर तुमचा प्रश्न चुकवायचा आहे ते टाकल दुहिता किंवा बाला किंवा सुता. त्याला जर तुमचा प्रश्न बरोबर आणायचा आहे ते टाकल पोर, बालिका, आत्मजा, नंदिनी, पुत्री, चिरंजीवी, कन्याका. असं असतंय. 2 पॅटर्नचे आहेत. त्याला बरोबर आणायचं आहे तो सोपा टाकेल, त्याला अवघड करायचं आहे चुकून टाकेल तुमचा. ओके, चल बघा पुढचं काय. पुढचं आहे आई. आईला शब्द आहे माता, माहिती आहे आपल्याला. आई आहे जननी, आपली जन्म देणारी, जन्मदा, आपली माय माऊली, आपली अंबा देवी. ओके, आपली देवी, आपली अंबा, असं लक्षात ठेवू शकता. आहे मातृ, माय, आपली आय आहे, ती माय आहे आपली, जन्मदात्री आहे. अवय, अवय लक्षात ठेवा. काही जण अवय 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 असं म्हणतात बरेच जण. आईस, औस. ओके, याला करा आपल्या मातोश्री, आपल्या मासाहेब, आपल्या मॉम, आपल्या मम्मी, आपल्या माय मावळी. अंबा, देवी, अवय, औस, बस. 4 नाव आईची लक्षात ठेवायची. खतम बात, खतम बात. चलो एकदा फक्त क्लिअर दिसतंय का चेक करू. ओके, चलो पुढे 40 जवळपास आपण बघितलेत. चलो एकदम पूर्ण आपण खतम करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघायचा, काही प्रॉब्लेम नाहीये, अवघड काहीही नाहीये. 41 व कुठे रे. चलो हा, धरणी. धरणीवरती खूप वेळा प्रश्न विचारले आणि भरपूर सोपे सोपे चुकतात त्याच्यातले. अवघड अवघड बघा आता. धरणी, धरती, पृथ्वी, अवनी, भूमी, जमीन, विश्वंभरा. विश्वंभराला गोल करा, थोडंसं चुकण्याचे चान्सेस आहेत. विश्वंभरा. क्षमा, क्षमाला गोल करा. मही, धरा, वसुधा माहित आहे, वसुंधरा माहित आहे, क्षिती नाही. धरित्री, धरित्री, सॉरी धरित्री. हा, ते त्यालाही वाटलं तर थोडंसं अंडरलाईन करून घ्या. ओके, त्याच्यानंतर वसुमती, उर्वी, मेदिनी, कुंभिनी, रसा, क्षया, भुरसा, भू म्हणजे माहिती आहे आपल्याला ऑलरेडी, आणि भवणी. तर काही शब्द खालची जे लाईन आहे ऑलरेडी आहे त्याला अंडरलाईन केलं की वाचायचंय. बाकी आपल्याला माहित आहेत काय. क्षमा लक्षात ठेवा. मही, धरा, क्षितिक, धरित्री, वसुमती, उर्वी, मेदिनी, कुंभी, रसा, क्षया हे सगळे पृथ्वी, अवनी, भूमीचे नावं आहेत. त्याच्यानंतर खालचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने अंडरलाईन केलंय त्या पद्धतीने जर केलं तर पहिलं रिव्हिजन, दुसरं रिव्हिजन, तिसरं रिव्हिजन असे जे रिव्हिजन होतील तेव्हा तुम्ही फक्त हे लाल तेवढेच वाचाल. कारण तुम्हाला जे सोपं आहे कशाला वाचाल, ते चुकणारच नाही तुमचं. पहिले 2 रिव्हिजनला वाचाल, नंतरचे जेवढे रिव्हिजन होत राहतील जेवढं लाल आहे तेवढंच वाचाल. किंवा मी म्हणेल लालपेक्षा पेन्सिल करा, तुम्हाला हे चिल्लर वाटू लागलेलं खोडून टाका. असंही करू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. लाल पेन वापरायचं असं नाही, पेन्सिलही वापरू शकता. अधम, तू लईच अधम आहेस रे, तुला काय वागायचं कळत नाही रे, तुला नीच आहेस रे. असं आपण रागात म्हणतो ना एखाद्या वेळेस, तू खूप नीच आहेस रे, तुला हलकट आहेस रे, तुला अक्कलच नाही झाल्या, तुला दुष्ट आहेस, तू दुर्जन आहेस, तू खल आहेस, खल लक्षात ठेवा. तुला पापी आहेस, तुला हलका आहेस, एकदम गेलेली केस आहेस, तू शूद्र आहेस, तू शुल्लक आहेस, तू अधर्मी आहेस. खल लक्षात ठेवा, अधम लक्षात ठेवा, हलका, बाकी अवघड नाही. अधर्मी वाटलं तर लक्षात ठेवू शकता बस. पण हे 2च लक्षात ठेवा. किती सोपं वाटायला आता की सर लय भाडी मेथड आहे, जे अवघड आहे त्यालाच फक्त गोल करायचं, बाकी सोपं आहे ते आपल्याला येतंय. आपला कॉन्फिडन्स वाढणार, रिव्हिजन लवकर होणार. तुम्ही वाचत असताना एवढा वेळ लागेल, पण मी त्याच्यावरती व्हिडिओ टाकतोय त्याच्यामुळे तुमचं अवघड होणारच नाही. जिंकणारच आहात तुम्ही. एकदम कॉन्फिडंट राहा, काही प्रॉब्लेम नाहीये, जिंकणारच. एकदम सोपं वाटलं पाहिजे. या दासवरती खूप प्रश्न विचारले बघा. ओके, दास, दास, किंकर, किंकर लक्षात ठेवा. दास, दास, दासी म्हणून दास, नौकर. पहिले दासी असायचे, दास असायचे, लक्षात ठेवा. नौकर, सेवक, चाकर, अणुचर लक्षात ठेवा. अलिंग लक्षात ठेवा. भृत्य लक्षात ठेवा. आरिक, उलिंग, कर्मचारी माहित आहे. अनुगामी आणि आश्रित, आश्रित पण माहित आहे, आपल्या आश्रयाला आलाय त्याला आपण कामाला लावतो पण, असं आपण बघितलं स्टोरीमध्ये वेगवेगळ्या. ओके, मोलकर, मोलकरीण, मोलकरीण म्हणजे लेडीज, मोलकर म्हणजे हे, थोडंसं लक्षात ठेवा. हे रामागडी, मजूर माहिती आहे आपला, गडी, कामावरचा गडी असतो ना आपण शेतात लावतो काम करायला. आता भेटत झाले लोक भेटत ती वेगळी गोष्ट आहे, पण रामागडी, मजूर या पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे काय, किंकर लक्षात ठेवा. हे इथंच कन्फ्यूज होतात पोरं, किंकरच माहित नसते, ते लक्षात ठेवा. 100% प्रश्न. अणुचर, अलिंग, अनुगामी, भृत्य, अलिंगन, उलिंग. ओके, अलिंग आणि उलिंग लक्षात ठेवा. अलिंगन उलिंग सोबत लिहा सायमल्टेनियसली. बस हे 4-5 शब्द लक्षात ठेवले आणि तेवढेच लाल केले, तेवढंच वाचायचं, बस संपला विषय, खतम. काहीच नाही, बाकीचं येणारच आहे तुमचं, हेच चुकणार आहे. अनघ, अनघ म्हणजे काय, निष्पाप, ज्यानं पाप नाही केलं तो अनघ. निष्पाप. निरागस आहे तो, कसं कोमल आहे, एकदम भारी आहे, कोमल. निर्दोष आहे तो, पापशून्य, ज्यांना पाप नाही केला तो किती निरागस दिसतोय. किती लहान मुलं कशी निरागस आहेत, बिचाऱ्यांना काहीच कळत नाही, छोटे छोटे असतात, एकदम क्यूट लहान मुलं. निरागस. पापहीन, त्यांनी पापच केलं नसतं. दोषहीर, अव्यंगाला गोल करून टाका, असे अनघ आहेत ते, अनघ, एकदम क्यूट, निरागस लहान मुलं, एकदम भारी.
ढग 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 याचा शब्द अब्ध. पयोद मेघ मेघ माहिती आहे आपल्याला. अभ्र घन घन लक्षात ठेवा. अंबुद लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पयोधर पयोधर खूप वेळा विचारलाय. जलधर तोयद निरद पयोनिधी पयोधर पयोनिधी सोबत लिहा. जलधर तोयद अंबुद आणि तोयद सोबत लिहा. निरद आणि तोयद निरद सोबत या पद्धतीनं टप्प्याटप्प्यात. काही अवघड आहे त्याच्यात, बाकीचे सोपे सोपे आहेत. हे जास्त आपल्याला ह्या करावं लागेल, लक्षात ठेवावं लागते. सोबत लिहायचे प्रोनाऊन्सिएशन सोबत की होऊन जातं. खंबीर म्हणजे बळकट निश्चयी आणि पक्का. खंबीर मामा कसे होते स्वराच्या खंबीर होते. जिथं परिस्थिती खंबीर तिथं हंबीर हंबीर मामा होते. या पद्धतीनं. चलो सुंदर सुंदर क्यूट. मनोहर असं मन असं हरून गेलं मन तुला पाहिलं की. कसं मनोहर सुंदर. कशी तू सुंदर आहेस, तुला बघितलं की मन असं हरवून गेलं. मनोहर त्या पद्धतीनं. अभिराम अभिरामला करा सुरेख. रमणीय रम्य देखणे. ललित ललित म्हणजे सुंदर. काय नाव असं ललित हे लल्या. त्या शब्दाचा त्या नावाचा अर्थ आहे सुंदर. तू नाही सुंदर पण तुझ्या नावाचा अर्थ सुंदर. ललित. टॅग करा ललितला. ओके. वायस लक्षात ठेवा. काक एकाक्ष कावळा. कावळ्याची नाव येते हे खूप विचारतात कावळ्याला. एमपीएससी वाल्याला खूप प्रेम आहे. एकाक्ष एकाक्ष खूप वेळा विचारलाय. काक काक कावळा काक काक कळून जातं. वायस वायस हे पण लक्षात ठेवा. याच्यावरती विचारतात. कावळा कावळा काऊ माहिती आहे आपल्याला. काक पण लक्षात येऊन जाईल. एकाक्ष आणि वायस लक्षात ठेवा. काक कावळा कावळा काक काक येऊन जाईल. पण 3 लक्षात ठेवून शकतो. खूप वेळा विचारलंय आणि सोपं आहे. एकाक्ष खूप वेळा विचारलं. एकाक्ष खूप वेळा विचारलं. हे काय हे 3 विचारले हे 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 हसताल तर काय चिल्लर विचारले तर पुढे असलं नाहीये. हे विचारल्या त्याचा घाम फुटल. ह्याच्यापेक्षा हे विचारलं अजून चुकल. हे तर खूप वेळा विचारलंय. हे विसरतात भरपूर जण पण माहिती आहे येतं. हे वायस 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 माहितीच नाही. कावळा लक्षात ठेवा. पुढे पुढे पार्वती नाव असं त्याचे नाव लक्षात ठेवा. बघा आता याच्यातले नाव असतील तुमचे. बरेच जण कोरिलेट करा. एखादीच नाव आहे गिरिजा महादेवी पार्वती उमा पार्वती उमा दुर्गा काली भवानी शैलजा गिरिजा शैलपुत्री कन्याकुमारी अंबा गौरी कात्यायनी शौरी हेमवती रुद्रावानी चामुंडा शिवाणी. शिवाणी नावाचा अर्थ बघा. शिवांगी सती कालिका हेमा अंबाबाई अंबिका जगदंबा. हे बघा हे अंबाबाई सोबत सोबत आहेत. मग महदंबा सोबत आहे. सोबत लिहायचं कोरिलेट करायचं त्याला. जगदंबा पण घ्यायचं इथं आता. महदंबा जगदंबा अंबाबाई अंबिका असं. शांता दुर्गा जगज्जननी शक्ती महादेवी गिरिजा शैलजा महेश्वरी अर्पण आणि सती अशा पद्धतीनं. हेमवती वती ती वाले कोरिलेट घ्यायचं. एकदम तोडायचं त्याला. आता याला तोडावंच लागणार आहे कारण की जास्त संख्या आहे. मग होऊन जातं सोपं. 4-5 रिव्हिजन झाल्यावर लिहा. आता लिहायची गडबड करू नका. लिहिल्यानंतर वाटलंच मला तो व्हॉट्सअपला पाठवू शकता. म्हणजे कोण कोण हे केलं व्हिडिओ बघतोय काय ते कळून जाईल. आपली थोडंसं जाहिरातचा विषय. आपलं ऍप्लिकेशन स्वराज्य अकॅडमी ओम सर जे युट्यूबचे विद्यार्थी आहेत त्यांनी डाउनलोड करा. इथे जा. इथे गेल्यानंतर ऑल कोर्सेसमध्ये जा किंवा सब्जेक्ट वाईज बॅचेस असेल तिथे गेल्यानंतर हा कोर्स तुम्हाला दिसेल. हा माझा फोटो दिसेल. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह बॅच टू द पॉइंट टीचिंग आणि जबरदस्त पद्धतीने आहे. मराठी व्याकरण सगळे व्हिडिओ घेतलेत. शब्दसंग्रहाचे सूर आहेत ते पण त्याच्यात ऍड होतील. काही प्रॉब्लेम नाही. कोर्सची व्हॅलिडिटी 6 महिने. वॉच टाइम अनलिमिटेड नॉमिनल फीसमध्ये उपलब्ध. आता हे काय सांगताय भरपूर जणांना मी ऑलरेडी याच व्हिडिओमध्ये बोललोय. भरपूर जणांना माहितच नाही युट्यूबच्या की सर तुमची बॅच आहे का. ते विचार युट्यूबलाच व्हिडिओ बघतात आणि मग दुसरे सापडले नाही नाराज होतात. पण ऍप्लिकेशनला नॉमिनल फीसमध्ये सगळं उपलब्ध आहे. ओके. आता पुढचा 50वा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे सरस्वती. या शब्दाचा अर्थ आहे शारदा. ओके. शारदा सरस्वती भारती सावित्री वाणी. आता वाणी हा शब्द लक्षात ठेवू शकता थोडी. पण हे वेदमाता राही श्वेतवाहिनी विद्यादेवी वीणावादिनी आणि वाघेश्वरी हे गोष्ट लक्षात ठेवा. सरस्वती या नावाचे हे समानार्थी शब्द. थोडंसं अवघड वाटू शकतं त्यांना याला स्टार करू शकता. म्हणजे थोडंसं आपण याला थोडंसं जास्तीत जास्त रिव्हिजन लागू शकतात. अशा पद्धतीनं तुम्ही कोरिलेट करू शकता. क्लिअर. चला त्याच्यानंतर पावक अग्नी हाक पावक अग्नी अनल लक्षात ठेवा. निखारा गरम निखारा असा कोळशाचा निखारा. निखाऱ्यावरून चलतो मी. पोरं म्हणतात तू यासाठी बी निखाऱ्यावरून चलल. चल जाऊ दे म्हणे छोड दिया तुमको भाग जाओ तुम. इगळ किंवा इंगळ हे राहील.
विस्तव, निखारा विस्तव माहिती आहे आपल्याला. निखारा विस्तव याच्याबद्दल माहिती आहे. वन्ही सॉरी, ओके. वानर, जातवेद, हुताशन, अंगार माहित आहे. अंगार बाकीचं भंगार, हमारा नेता अंगार आहे, बाकीचं भंगार आहे. अंगार असा कडक अंगार. कुशाण लक्षात ठेवा, कुशानन, जाळ आपल्याला माहिती आहे, गरम असा आग जाळ. हुताशन, शिखी, वानल, वनवी माहिती आहे आपल्याला, वनवा पेटला, वनवी असं लक्षात ठेवू शकता. ज्वाला, ज्वाला. जात, वेद, आगण आणि आगेल हे सायमल्टेनियसली आरामशीर लक्षात राहू शकतात आगच्या संबंधित, ज्वाला. ओके. हे बाकीचे मधले थोडेसे काही प्रमाणात अवघड आहेत. समजलं? त्या पद्धतीनं हुशातन. चलो, थोडं अवघड आहे की घाबरू नका, सोपं आहे. तुम्हाला पहिल्याच वेळेस 50 ते 60% कळत आहे. फर्स्ट रिडिंगमध्येच कॉन्फिडंट राहा, घाबरू नका. अजून तुम्ही PYQ वाचले नसतील, अजून वाचले नसेल, आणि वाचले असतील तर नीट वाचले नसतील. आणि हे वाचत राहावं लागतं. असं नाही की 8 दिवस केलं म्हणून होईल, हे टप्प्याटप्प्याने करावं लागतं. त्याला स्टेप असतात. म्हणून 8 दिवस केलं सगळे समानार्थी शब्द होतील नाही, होत नाहीत, वेळ लागतो त्याला. त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओ लेक्चर टाकतोय. पल्लव, पालवी फुटली, कवळे पान, पर्ण, पत्र, दल, पत्री. आता सायन्सची जे मराठीमध्ये झाले असेल त्यांना कळतं दल, पत्री वगैरे वगैरे. ज्यांना नाही कळत, इंग्लिशवाले त्याला ढेकळ कळत नाही. तर मग बघा, पल्लव, पालवी फुटली, कवळे पान. आपण म्हणतो झाडाला पालवी फुटली असं. कवळे पान आहे, हे किती कवळं पान आहे, हे नवीनच फुटलंय. पर्ण म्हणजे पान आहे. पत्र लक्षात ठेवा. दल, पत्रपत्री सोबत लक्षात ठेवा. आणि फक्त दल लक्षात ठेवायचं कदंबात. पर्ण म्हणजे पान. दलपुंज ते असतं ना, ते काय आता स्टिग्मा स्टाईल असं ते इंग्लिशमध्ये. आता मराठीत मला पण तेवढं येत नाही, आपलं सायन्सच होतं. त्या पद्धतीनं की पत्र, दल, पत्री असं ते मराठी ज्याचं असेल त्यांना कळून जातं. सेमी इंग्लिशवाले कळून जाईल तुम्हाला. किंवा हे मराठीवाले, सेमी इंग्लिशवाले नाही. सेमी इंग्लिशवाल्याला स्टिग्मा स्टाईल वगैरे हे कळेल ते. आता धनुष्य, बाण. बघा, धनुष्य, चाप. आता चाप पण धनुष्य वाचलं नसेल तर काय ढेकळ आहे, त्याचं काही लॉजिकच लागत नाही. चाप म्हणजे काय, काहीच नाही. कोदंड हे खूप वेळा विचारलंय. तीर कामठा, धनुष्य कळून जातं, काही नाही, एवढं नाही. कारमुक, धनु आणि कामठान, तीर कामठा कळून जाईल, सोबत लिहा. मग आपल्याला कुठं चाप, कोदंडात लक्षात ठेवायचं आहे, कारमुक, संपला विषय. किंवा आणि धनु एक, एवढे. पण कोदंड खूप वेळा विचारलाय. आणि हे बाकीचे विचारलेत ते पण ते थोडेसे कन्फ्युजिंग आहेत की बॉस सर आम्हाला थोडेसे कन्फ्युजिंग म्हणल्यापेक्षा थोडेसे जड आहेत, जड असे हलके नाहीत ते एकदम. चलो पुढे आकाश. आपले हे आकाश, आपल्याला आकाशात उंच उडी घ्यायची आहे. म्हणजे आकाशात काय आहेत, आकाश म्हणजे नभ, आभाळ, नभ, ढग करून जातं, नभ, आभाळ. अंबर, धरती उणेरी अंबर नीला. ओके. हे गगन, आसमान, तुला आसमान दाखवील. याच्यातले अवघडच करू, कशाला सोपे तुम्हाला भारी वाटतं. वेम, ख, वियत, अंतरिक्ष माहित आहे. नभ लक्षात ठेवा, माहिती आहे आपल्याला. गगन, आसमान माहित आहे. अंतरिक्ष माहित आहे. वितान लक्षात ठेवा. तारांगण लक्षात ठेवा. अंतराळवीर, अवकाश माहित आहे. नभांगण, नभच्या वरून लक्षात ठेवू शकता. र आणि अंबुट लक्षात ठेवू शकता. नभ लक्षात ठेवलं की घेऊन जातं, नभांगण येऊन जातं र आणि अंबुट. तारांगण, वितान, वितय सोबत लावा. वेम, वी वाले सोबत आणा, कळून जाईल तुम्हाला. चलो, वीज म्हणजे तडीत, पहिल्यांदा लक्षात ठेवा. विद्युत माहित आहे. सौदामिनी लक्षात ठेवा. सौदामिनी एखादं नाव बी असतंय, तो शब्दाचा अर्थ घे. चपला, बिजली माहित आहे आपल्याला. विद्युल्लता आणि चंचला. विद्युल्लता विद्युतच्या संबंधित आहे. वीज असं लिहू शकता, म्हणजे कोरिलेट करू शकता त्या पद्धतीनं. विद्युल्लता आणि चंचला. वीज कशी अशी चंचल असते, झुकून जाते, मारून टाकते, पडली एखाद्या की गचकलं, त्या पद्धतीनं. चपला. सौदामिनी लक्षात ठेवा. सौदामिनी महत्वाचं आहे, कन्फ्युज व्हाल. त्याच्यानंतर पाणी, दिल है पाणी. त्याला पहिलंच नाव आहे सलील. अंभ, अरे वापरा हे मेसमध्ये, तुम्ही रूम मध्ये वापरा की सलील, मला सलील दे. पाहुणा आले की आपण त्याला आधी ग्लासमध्ये सलील देतो, म्हणजे पाणी देतो. अंभ, वारी, नीर, अंबू माहित आहे. पय, जीवन, पाणी हे जीवन. जल, तोय, उदक आणि आप हे रूम मध्ये वापरायचं, चलता फिरता वापरायचं.
कुठं आपले जे MPSC वाले त्यांनाच वापरायचं, नाही नॉन MPSC वाले विचारून बघा बुवा, तुला माहिती आहे कोण अंबू म्हणजे काय, मला एका ग्लासमध्ये अंबू आण, मला एका ग्लासमध्ये तोय आण, मला एका ग्लासमध्ये उदक आण, आप आण, नीर आण, वारी आण, आंब आण, सलील आण. तुम्ही सलील कसा ग्लासमध्ये बसल बे, अबे सलील म्हणजे व्यक्ती नाही बे, पाणी बे, असं का बे, ओके बे बे बे. क्षीर 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 दूध, मी रात्री एका ग्लासमध्ये दररोज क्षीर पितो. प्यायचं मग ते रात्री 12ला म्हणशील तर. क्षीर म्हणल्यावर काय, दूध, दुग्ध, गोरस, मी एका दररोज ग्लासमध्ये गोरस, गो म्हणजे गाईचा रस असं म्हटले, ते गाय देते दूध, दूध दूध अशा पद्धतीने हे गोरस लक्षात ठेवा आणि क्षीर 2 लक्षात ठेवा, बस संपला विषय. हे तर क्षीर तर महत्वाचं आहे, पण हे गोरस देखील महत्वाचं. गोरस कोरिलेट करायचं, गाय देते दूध, दूध गाईचं रस म्हणजे दूध, पांढरं दूध अशा पद्धतीनं. ओके, गो म्हणजे गाय, गोमाता असं म्हणतो ना आपण तसं. सुंदर, रमणीय, मनमोहक, देखणे, रम्य, मनोहर, चांगले, माहित आहे आपल्याला सगळं. सगळं तुझं कसं, तुझं रूप कसं असं सुंदर आहे, तुझं रमणीय स्वभाव आहे, तुझं मनमोहक असा चेहरा आहे असं म्हणू शकतो आपण. प्राची म्हणजे काय, पूर्व दिशा. जिचं नाव प्राची आहे तिला सांगा तुझं शब्दाचा अर्थ आहे पूर्व दिशा. प्राची म्हणजे पूर्व दिशा, ईस्ट. प्राची लक्षात ठेवा. आयदाना म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी. जर आयदाना घेऊन या रे म्हणजे जेवणासाठी लागणारी भांडी घेऊन या, आयदाना महत्वाचं आहे. प्राची पण महत्वाचं आहे. तिथं पश्चिम कराल, कन्फ्युज व्हाल, किंवा तिथे परीक्षेत गेलं कळलं काय होतं रे, पूर्व होता पश्चिम होता, नाही, प्राची पूर्व, ईस्ट लक्षात ठेवा. PE असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आमंत्रण, आमंत्रण न बोलवता तुम्ही जेवायला चालले, म्हणजे लग्न तिथं विचारलं कोणाकोणाची नवरी कोण काय, नवरदेव कोण, नवरी कोण आहे, अबे तेरीचा कार्यक्रम आहे, हाणलं धरून याला मग. त्या पद्धतीनं आमंत्रण म्हणजे बोलावणे, पाचारण करणे, आवतन देणे. आता मला आपण आवतन करतो, मला आवतनच नाही रे, मला आवतनच नाही, मला आवतन, मी येणारच नाही, मला आवतन सांगितलं नाही, तुला जेवायचं आवतन आहे का रे, गावात आवतन दिलं का रे तू, म्हणजे आमंत्रण दिलं का. पाचारण करणे, आवतन देणे, अवंतपणे, निमंत्रण ह्या पद्धतीने आहे. याच्यातलं अवघड मला वाटतंय ते त्याला हे करा, पण काही गरज नाही, अवघड वाटत नाही. ओके, पुढे पायपुसणी. आता घरी आपल्या दारासमोर पायपुसणी ठेवलेली असतात. ओके, पाय पुसण्यासाठी दाराच्या समोर ठेवलेली काश्याची जाड गादी. ओके, कशाची, काश्याची, याला अंडरलाईन करू शकता. त्याच्यानंतर झाडू, झाडूला काय, भंगी किंवा केरसुनी हे 2 नावं आहेत. झाडूला नाव लक्षात ठेवा, केरसुनी आणि भंगी हे 2 नावं महत्वाची आहेत. चलो, हे आयोगाने विचारलेले आहेत ते आहेत, अजून तुम्ही जास्तीत जास्त बघून घेऊ शकता, महत्वाचं आहे. चलो, त्याच्यानंतर अमर, ज्याला मरण नाही. ओके, ज्याला मरण नाही असा अमर, जो मरणारच नाही कधी. ओके, देव, अमृत्य, चिरंजीव, सूर, ईश्वर, निर्जर, विभूत, त्रिशत. याच्यातले हे लक्षात ठेवा, विभूत आणि त्रिदश. बाकी तुम्हाला जे वाटतात त्या पद्धतीने करू शकता. आता मर्त्य म्हणजे काय, मृत्यूस पात्र जो आहे, मरण्यासाठी जो पात्र तो मर्त्य, बस. वारुणी, तुम्ही कधी वारुणी घेतली का, आता असं केलं म्हणून त्याला कळेल, वारुणी वारुणी. वारुणी घेतली की माणूस वारतो, त्याच्यामुळे वारुणी घ्यायची नाही. जर एक्स्ट्रा घेतली लिमिटच्या बाहेर तर मग 100% वारतो, म्हणून त्याला नाव आहे वारुणी. जो पिईल आणि जो वारुणी पिऊन येईल तो लवकर टप्पे केलं. ओके, त्या पद्धतीनं. मद्य, दारू, मदिरा माहिती आहे आपल्याला, फक्त वारुणीच माहित नाही. याच्यात अवघड कुठला वाटतोय थोडासा, वारुणी. म्हणून वारुणी जास्त पिल्यानंतर तुम्ही वारुणी याल, असं लक्षात ठेवा. गर्भ, आपण म्हणतो गर्भात आहे, गर्भात लेकरू असतं. गाभा, गर्भ गर्भ म्हणजे गाभा, पोट, उदर, गर्भभाग. उदर देखील खूप वेळा विचारलाय. उदर, गर्भ, गादा, पोट, अंतर्भाग येऊन जातात. उदरच फक्त वाटतं थोडासा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. औत, आपलं म्हणतो आवतावर रे मी, हा हॅलो कुठेच रे, अरे आवतावर रे, बरं नंतर लाव मग, काम झालं फोन. ओके, आयुध म्हणजे शेतीच्या उपयोगाचे साधन, औत. आपण म्हणतो खाल्ल्या अंगाला औत लावले मी, बरं ठीक आहे, बैल घेऊन गेलता बरं ओके ठीक आहे, ठेव पण. त्या पद्धतीनं. आता इटी दांडू खूप खेळायचे. आता हे इटी दांडू फक्त ऑनलाईन राहिलाय, आता मोबाईलमध्ये इटी दांडू आणावं लागेल, डुक 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 चूप. हे ऑफलाईनच खेळायचं काम आहे इटी दांडू, नाही तर त्याच्यावरती गेम काढावं लागेल एक ऑनलाईन, झुप झुप असा मारला की झुप, असं करतील ते, असं ते स्क्रीन खराब होऊन जायची. पण इटी दांडू, त्याला एसटी दंड असं देखील म्हणतात. विटी दांडू, इटी दांडू, विटी दांडू म्हणजे जे काय नाही का आपण लहानपणी खेळायचो आम्ही लहान असताना, तेव्हा कुठं इंग्लिश का काय, मग तेव्हा विकोल म्हणायचो. पण ते इंग्लिश मधलं इक्वल होतं, ते नंतर कळलं हे इक्वल असतंय, ते आम्ही म्हणायचो विकोल झाला, म्हणजे दोघांचे रन सारखे झाले की ते म्हणायचो विकोल. पण ते विकोल नव्हता, ते इक्वल होतं, नंतर कळलं. तसं आहे ते
इटी टांडू त्याला विटी टांडू, असं त्या पद्धतीनं. त्याच्यामुळे विकोल इक्वल, इक्वल इक्वल म्हणायचं तसं नाही, विकोल 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 असं झालं, विकोल. ओके, मुलांचा एक खेळ असा, पण आता कोणी खेळतच नाही, आता सगळे मोबाईलच खेळायलेत. मी काल 200 रन काढले, कुठल्या याच्यावर, मोबाईलवरतीच, काय फायदा मग. तसं ओंगळ, ओंगळ काय, ओंगळ गोष्ट आहे. म्हणजे काय घडलं, ओंगळ घडलं, काय घडलं, अमंगल घडलं, किळसवाणे घडले, वाईट घडले, घाणेरडे, अशुभ, काहीच नाही. ओंगळ फक्त लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, हा बस, बाकी काही नाही. जुळे, जुळे म्हणजे काय, युगल, हे युगुल, जुळे म्हणजे युगुल, युग्म, आवळी जावळी मुले त्यांना काय म्हणतात, जुळे. पिक्चर मध्ये बघितलं असाल तुम्ही. ओके, आवळी जावळी मुले, युग्म, युगुल, जुळे, त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर प्रचिती, पश्चिम दिशा, प्रति, पूर्व दिशा, हे दोघी सोबत लिहा. पूर्व दिशा आणि प्रचिती, प्राची पूर्व दिशा, प्रतीची पश्चिम दिशा, हे दोन सोबत लिहा. हे चुकणार आहे तुमचं. मग ओरडू नका की सर तुम्ही म्हटलं होतं, मी छालक्यात घेतलं, मग माझं चुकलं, मग मी काय करू आता. मग मी आधी सांगतोय की तू चुकणार आहेस, मग तू चुकू नकोस. मग वाचून घे, मग तू चुकणार नाहीस, नाहीतर मग तुझं वाट लागणार आहे. ओके, प्रतीती बघा, प्रतीती देखील आहे. प्रतीती म्हणजे काय, अनुभव, विश्वास, खात्री, प्रचिती, हेच थोडंसं दोनच लक्षात ठेवा, बाकी संपला विषय. प्रचिती म्हणजे अनुभव येणं, विश्वास, खात्री, प्रतीती, प्रचिती एकच. चुकायचं नाही. मी जे सांगतोय जिथं तुम्ही चुकणार आहात तिथं 100% चुकणार आहात. कसं कळेल तुम्हाला, तुम्ही PYQ तर सॉल्व्ह करायला घ्या, रीड तर करा, सॉल्व तर करा, त्याचं एक्सप्लेनेशन तर वाचा, मग समजेल कि सर जो बोल रहे थे वो तो सच में हो रहा है, अगर वो होने नहीं देना है तो सर जो बोल रहे हैं वो हमें करना होगा. चलो, प्रत्यही, नेहमी, सदा सर्वदा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. प्रत्यही फक्त लक्षात ठेवा की माहिती आहे आपल्याला. प्रतीक, एखाद्याच नाव असते प्रतीक, तो काय देतो, संकेत देतो. कुणाला, इशारा करतो. तो इशारा, इशारा में वो बात करताय, कारण की ते एक प्रतीक आहे. कशाचं प्रतीक आहे, इशाऱ्याचं आहे. तो एक करार करतोय, कराराला गोल करा. तो एक अट दर्शवतोय, तो एक खून करतोय, अशी खून दाखवतोय, एक चिन्ह करतोय, प्रतीक आहे ते. असं शब्दाची अर्थबोधक शक्ती आहे, ते ठरवलेले स्थान आहे, काहीतरी दाखवतोय, ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे. प्रतीक आपण म्हणतो ते आपल्या शौर्याचं प्रतीक आहे. नाव पण वाचतंय प्रतीक. अरे सर असं होतं, इतकं चिल्लर होतं भाई, एवढंच फक्त ते करारला गोल करा आणि बाकीचं काहीच नाही. करारला फक्त लक्षात ठेवायचं, बस खतम बात. औषधाला शिल्लक नाही ठेवायचं. पादम, आता पादनं वेगळं आहे, पादम वेगळं आहे. बघा, झाड, वृक्ष, तरु, तरु लक्षात ठेवा. विटम लक्षात ठेवा. द्रुम लक्षात ठेवा. झुडूप आणि पादम तर ऑलरेडी झालंय. झुडूप पण लक्षात ठेवा, झुडूप पण कन्फ्युज होऊ शकतं. ओके, वृक्ष म्हणजे झाड, झाड म्हणजेच पादम, पादमला म्हणतात हे, त्याला तरु लक्षात ठेवा. विटम, द्रुम, झुडूप, झुडूप म्हणजे कन्फ्युज होऊ शकतं, श्रब इंग्लिशमध्ये. झुडप, झुडूप आणि झाड कन्फ्युज होऊ शकतं, कन्फ्युज नाही व्हायचं. पादम लक्षात ठेवा. ओके, पादम आणि पादम, पादप, पादप, पादप पण लक्षात ठेवा. पादप आणि पादम, वनस्पती, प्लांट माहिती आहे आपल्याला. पादम, पादप, हे, आणि तरु, विटम, द्रुम, त्या पद्धतीनं लक्षात ठेवा. आता ओटी, भरती, ओटी आपल्याला माहिती आहे, काही विषय नाही त्याच्यात. भरती म्हणजे भरतीनंतर पाणी मागे हटणे, उतार होणं, ऱ्हास होणं म्हणजे ओहोटी. भरती म्हणजे पुढे जाणं. समुद्राचं भरती येणं म्हणजे पाणी असं समुद्र किनाऱ्यात येणं. ओटी म्हणजे असं पाठीमागे जाणं. भरती, ओहोटी, भरती, ओहोटी. ओके, पाण्याचा ग्लास भरती म्हणजे असं पाणी वरून येणं, आणि ओहोटी म्हणजे खाली जाणं. भरती, ओहोटी, भरती, ओहोटी, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. भरती, ओहोटी. भरतीनंतर पाणी मागे हटणे, उतार होणे, ऱ्हास होणे. ओके, ओहोटी, ओढत नाहीये मी, वापस चाललोय. आणि भरती म्हणजे असं पाणी भरायलंय समुद्रात. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. एकदम एनर्जेटिक, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. विवंचना, काळजी, विचार, चिंता. कशाला तू भविष्याची विवंचना करतोस, जो होना वही है, जो भगवान ने लिखा है. ओके, चलो पुढे. मानवंदन, सन्माननीय व्यक्तीला द्यावेची लष्करी थाटाची सलामी, मानवंदना. माहित आहे आपल्याला. ससा, खरगोश माहित आहे. गाढव, एखादा मित्र तुमचा गाढव असेल तर तुम्हाला गाढव त्याला मना वाटत नाही, तुम्हाला त्याला मूर्ख म्हणावं असं वाटत नाही, तुम्हाला त्याला एक पाळीव पशु देखील म्हणावं वाटत नाही. तुम्ही त्याला काय म्हणा, गधर्भ म्हणा. गधर्भ, त्या गध्याला कळणारच नाही, का त्याला मराठीचा अभ्यास केलेला नसेल. आणि जर त्याला कळालं तर मग तो तुमचा राष्ट्रीय कार्यक्रम शिमगा करेल तुमच्या नावाने. मर्त्य, आपण आताच बघितलं, मृत्यू पात्र किंवा मनुष्य.
ओके. गंधर्व लक्षात ठेवा. मृत्यू माहिती आहे आपल्याला, मृत्यूस पात्र किंवा मनुष्य त्याला मृत्यू असं म्हणतात. भुजंगावरती खूप वेळा प्रश्न आलाय. भुजंग, तुमचा मित्र एखादा भुजंग असू शकतो किंवा भुजंगराव कोणाचं असेल तर त्याला देखील सांगा. भुजंगराव बघा, तुमच्या नावाचा अर्थ तुम्ही एक साप आहात. ओके, थांबा, भुजंगालाच गोल करू, जे अवघड आहे त्यालाच गोल करू. भुजंग, साप, सर्प, नाग, तक्षक अवघड आहे, त्याच्यात असतंय विषधर म्हणजे नाग असते, सांगायची गरज नाही. उगरला देखील हे करा, गोल करा. आशी विष आलं माहिती आपल्याला. जारला लक्षात ठेवा. भुजंगम भुजंगराव पासून सावधान, नाही तर भुजंगराव मारतील फणा. मग तू हो जा मुझपे फणा. मग डॉक्टरकडे जावं लागेल. डॉक्टर म्हणजे झोपा आता, मग काढू तुमचं विष. मग करा विष देवाला, मी लवकर राहील, की निघावं आमचं विष, घरी व्हावा लवकर, अशी करा देवाला विष. त्या पद्धतीनं. भुकेला, मग कशाचा? शुक्षित. प्राक्ताविषयी अतिशय युक्त उत्सुक असा. प्राक्ताविषयी अतिशय युक्त शुक्षित असं लक्षात ठेवा. आता याला स्टार्ट करा फक्त शुक्षितला, शुद्धीतला, सॉरी जे विचार इकडे तिकडे आहे. उथव म्हणजे भरती. ओके, प्लस भरणारा पॉझिटिव्ह वर. आता सांगितलं उथळ असं असं. उथळ कमी खोल. उथव आणि हे थोडंसं लक्षात ठेवा, हे कन्फ्युजन होऊ शकतं. उथव म्हणजे भरती, उथळ म्हणजे कमी खोल. हे उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणतो ना, म्हण आहे आपल्या मराठीत. चलो पुढे. उधळपट्टी करणारा. एखाद्या पैसा नेमकाच आलेला असतंय, पैसा खर्च तर इकडे तिकडे आहे, उधळ्या आहे, उधळपट्टी करायची, पैशाची उधळपट्टी, खर्च. आता ओहोटी आलं बघा. ओहोटी, भरतीनंतर पाणी मागे हटणे किंवा उतार किंवा ऱ्हास. आता सांगितलं ना, भरती म्हणजे पाणी यायले, असं भरायले, की समुद्र किनारा इकडं, असं पाणी इकडे यायला म्हणजे भरती व्हायली. आणि ओहोटी असं मागे चाललंय. ओहोटी. भरती, बकेट भरती, ओहोटी, बकेट भरती, ओहोटी. खाली येणं म्हणजे ओहोटी, वरी म्हणजे भरती. अशा पद्धत. बकेट भरणे म्हणजे भरणे, आणि ओहोटी म्हणजे खाली, असं पद्धत लक्षात ठेवा. ओके, चलो, इतक्या भारी ऍक्शन करून सांगितलं, आता चुकलं नाही पाहिजे तुमचं. आता हे ओहोटी ही चुकणार नाही, पण परीक्षेत 100% कन्फ्युज होते बऱ्याच जणांना. गुगलमध्ये भरती आली, हे होते ते होते. इथं काही जण म्हणतील चिल्लर आहे, परीक्षेत आहे 30 सेकंदात आठवलं का तुला? मग तिथं आठवलं, ओमसर म्हणून लागले, पण ओमसरची ऍक्शन लक्षात आलं की भरती ओहोटी किंवा भरती ओहोटी असं. म्हणजे दोन्ही आहेत, ते दोन्ही गोष्टी लक्षात. आता ओनामावरती खूप वेळा प्रश्न विचारलाय, खूप वेळा. ओनामा म्हणजे काय? प्रारंभ, सुरुवात, पहिला धडा, स्टार्टिंग. ओनामा. शेवटी, अंती, सीमांती माहिती आपल्याला. अभाव, एखाद्या गोष्टीचा अभाव आहे. आता तुझ्याकडे बुद्धीचा अभाव आहे, म्हणजे तुझ्याकडे काय आहे, बुद्धीची उणीव आहे, तुटवड आहे, कमतरता आहे, कमी आहे, माहिती आहे आपल्याला. चिल्लर इथे काय अंडरलाईन करायचं काम नाही. टिकला म्हणजे काय? तिलक, टिळा, टिक्का. तू काय टिकला लावलास, तू तिलक लावलास, टिळा लावलास, तू टिक्का लावलास, गंध, माहित आहे. खतम बात. चलो पुढे. खतम करायचं आपल्याला. औषधाला शिल्लक ठेवायच्या नाहीत गोष्टी. ओके, यंदा गुलाल फिक्स म्हणजे पुढच्या वर्षी हळद फिक्स. चलो पुढचा आहे ठाण म्हणजे स्थान म्हणजे स्थळ म्हणजे जागा. आसन, बैठक, पवित्रा, धैर्य. ठाण त्याचा स्थान कोरिलेट करा. पवित्रा, धैर्य. त्या पद्धतीनं त्याला स्थळ, एखादं ठिकाण, एखादी जागा, याला आपण काय म्हणतो रे? एखादी आसन, एखादी ठिकाण असेल त्याला आपण ठाण असं म्हणतो. चलो, त्याच्यानंतर वाकळ म्हणजे काय? वत्कल म्हणजे काय? गोधडी. वत्कल म्हणजे काय? वाकळ म्हणजे गोधडी. ते वाकळ आणि वत्कल लक्षात ठेवा, त्याला गोधडीला ते अल्टरनेटिव्ह नाव आहे. त्याच्यानंतर सळी म्हणजे काय? शलाका, धातूची बारीक काडी, अशी सळीच घुसवल चालेल आपल्या. तुमच्या हातात सळी आहे, एखादं काहीतरी तुम्हाला चिडवलं, नखरेच करू नका, माझ्या नादाला लागू नका, मी सळीच घुसवील, म्हणून कोण घालेल तिकडूनच घालेल. म्हणजे ती सळी म्हणजे काय? शलाका, आणि मी शलाकाच घुसवील म्हणजे काय? धातूची बारीक काडी. विशेष नाही हार्ड. मग एखाद्या असतात बघा, लहानपणी आता आमच्या शाळेत असताना एक येड होता, नाव नाही सांगत नाही, तर ती मग येईल भांडायला मला. आता येडच आहे ते. त्यानं कर्कटक खाल्लं होतं. अवघड कार्यक्रम व्हायचा तसा. कर्कटक डायरेक्ट खाल्लं, घुसवलं पाठीमागच दुसऱ्याच्या. हिंमत होईल का? अशी 1-2 असतात येडे प्रत्येक वर्गात. डायरेक्ट घुसवतोय ते कर्कटकच. भाऊ विषयच नाही. मग त्यानं कर्कटक काढलं, भाऊ पाया पडतो, भाऊ चूक झाली. असे मग असतात काय. त्याच्यामध्ये इथं सळे आलंय, त्याच्यामध्ये आठवलं कर्कटक. ती कंपोस्ट मध्ये असतं ना कर्कटक, काही त्याला माहित नसेल तर बघा. चलो, पण असं
ते लहान का ते मारायला नाही पाहिजे, नाही तर कर्कटक बोटात घुसवणं किंवा पाठीमागून बस स्टँडवर आणल्यावर राष्ट्रीय कार्यक्रम झाला ना, मग काय कभी खुशी कभी गम ना जुदा होंगे हम, ते कर्कटक म्हणेल ना तसं. चलो, त्याच्यामध्ये असं कर्कटक वगैरे नाही पाहिजे, शस्त्र नाही पाहिजे वर्गात, नाही तर मग त्याला मनाई पाहिजे, बंदी पाहिजे, त्याला प्रतिबंध पाहिजे, मज्जाव पाहिजे, निर्बंध पाहिजे, त्याला अटकाव केला पाहिजे, अडखाटी केली पाहिजे. ते पोरगं तसं म्हणलं नंतर की असं नसायला पाहिजे, हे शस्त्र आहे, यानं घुसवलं माझ्या पार्श्वभागात, आता काय कुणाला सांगू कुणाला दाखवू, सर बघा लगेच लाल 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 तुझून आलं ना ते मध्ये घुसवल्यानंतर, किती दुःख झालं असेल त्याला. मी नव्हतं ते, आता परत माझ्यावरतीच्या मला नव्हतं मारलं बा, आपण त्याच्या वाटा गेलतो एकदा, पण भाऊ चुकलं आपलं, मला माहिती आहे घुसवतंय म्हणून त्याला घुसवलं, अवघड आहे. चलो, मगज अस्थितला मृदू अंश क्षीर सार गिर मेंदू. ओके, मगज, मगदिरा पिक्चर बघितला असेल बघून घ्या, साऊथचा. ओके, लव्ह स्टोरीवरचा एकदम भारी मगदिरा. तसं इथं मगज आहे, मगज अस्थितला मृदू अंश, त्याला क्षीर क्षार गिर आणि मेंदू हे मेंदूतले समानार्थी शब्द आहेत. मेंदू लक्षात ठेवा, क्षीर लक्षात ठेवा, क्षीर असते आपली, अस्थितला मृदू अंश, याला स्टार्ट करून टाका. थोडस लवकर लक्षात येणार नाही. मंजन, आपण आता घासतो ना मंजन, असं घेतो बोटावर आहे झुक 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 झुक, कोळशानं घासतो असं मंजन मंजन मंजन. आता सगळे ब्रश आले, आता ते नवीन आले, तोंडाला असं धरायचं ना आपोआप घासणार, काय आळशी झाले. आपण हातात घ्यायचं असं आणि सकाळी सकाळी मंजन करायचं मस्त, दंत मंजन. दातांनी घासण्याचे चूर्ण मंजन, दाताचे औषध म्हणजे मंजन, माहिती आहे आपल्याला. नाश या शब्दाचा अर्थ काय, आता सगळे तुमच्यातले सगळे वाईट गुण नाश व्हायला पाहिजे, त्यांचा क्षय व्हायला पाहिजे, त्यांचा संहार व्हायला पाहिजे, विनाश विध्वंस क्षीण व्हायला पाहिजे, रास व्हायला पाहिजे, क्षमा व्हायला पाहिजे, नाश व्हायला पाहिजे. याच्यातले अवघड कुठलेच ते नाश या शब्दाचे राज्य क्षमा ही एकच अवघड आहे, बाकी माहितीच आपल्याला, काही विषय नाही. ओके, चलो, फेरी किंवा खेप, येरझारा किंवा जाणे येणे व वारी. आपण म्हणतो ना की तुझे आहे का रे, हा माझ्या फेऱ्या असतातच, येत राहतो गावाकडं, येणं जाणं असतं. नाही तू मग काय कर, या खेपाला नको नेऊ, तू पुढच्या खेपाला घेऊन जाय, म्हणजे पुढच्या वारीला घेऊन जाय. बघा पुढच्या वेळी येतो ना तू, येरा झारा म्हणजे येणं जाणं, तुझं येणं जाणं असतं ना, मग तू या खेपाला काहीच नेऊ नको, तू पुढच्या खेपाला घेऊन जाय. खेप, फेरीला, पुढच्या फेरीला, पुढच्या राऊंडला, अशा पद्धतीनं हे देखील महत्वाचं आहे. येरं झारं म्हणजे कुणी म्हणत असेल की या खेपाला नाही, मी पुढच्या खेपाला घेऊन जातो, हसायचं नाही, मराठीतला शब्द आहे. चलो, गावाकडचा आहे म्हणून तसं म्हणायचं नाही, का चुकीचा शब्द नाही, तर पुस्तकात आहे, तू मराठी अभ्यास करायला पण तुझं लक्षात घ्यायला ना, आम्ही म्हणलं पुढच्या खेपाला नेतो तर हसायला, असं खेपाला काय आहे, मग इथं तू लक्षात ठेवायला, इथं तू आता असं त्याला अंडरलाईन करायला, असं नाही करायचं. बघा चला, खल म्हणजे काय, खल म्हणजे दुर्जन, दुष्य, मनुष्य, नीच, असाधू. तू कसा रे असा असाधू आहेस, तू कसा नीच आहेस, तू कसा दुर्जन आहेस, तू कसा दुष्ट माणूस आहेस, तू कसा खल आहेस, या दोन शब्दाला अंडरलाईन करा, बस विषय, टाटा बाय बाय. त्याच्यानंतर अहणू, अहणू म्हणजे काय, अहणूला गोल करा. दिवस, डे, दिन, सूर्य, वासर, वासरला गोल करा, सूर्यला गोल करा, सूर्य. दिन, दिन आपण बघितलं, दिन, दिवस, सूर्य, सूर्य उगवला म्हणते सूर्य दिवसच. ओके, त्या पद्धतीनं. त्याच्यानंतर पृथक, पृथक्करण, व्याकरणात बघितलं असं, वाक्य पृथक्करण, वाक्य पृथक्करण. पृथक या शब्दाचा अर्थ तिथं सांगितला होता, तिथं जर लक्षात ठेवला असेल तर इथं आठवत असेल, आणि तिथं अंडरलाईन करून सांगितलं होतं, महत्वाचं आहे. पृथक म्हणजे काय, वेगळे, म्हणजे त्याचं पोस्टमॉर्टम करणं मी सांगितलं होतं, ट्रिक सांगितली होती, निराळे करणे, पोस्टमॉर्टम करणे, त्याचा सगळा राष्ट्रीय कार्यक्रम असा तोडणं, त्याचा निर्णय करणं, सगळं निर्णय करून टाकलं, त्याच्याशी पार्ट असा सगळं असा कोथळा बाहेर काढणं, त्याला म्हणतात पृथक्करण. ते द्विज बघितलं आपण, द्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण, 2 वेळा जन्म घेणारा द्विज. याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे, ब्राह्मणला गोल करा. ओके, 2 वेळा जन्म घेणारा महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर पार्थिव, पार्थिव माहिती आहे आपल्याला. ओके, पार्थिव काय, पृथ्वीपासून उत्पन्न झालेले किंवा राजा, पूजेसाठी केलेले मातीचे लिंग म्हणजे पार्थिव. ओके, हे स्टार्ट करायचे देखील महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर पृच्छा, पृच्छा म्हणजे काय, प्रश्न विचारपूस करणं, प्रश्न विचारणं, किंवा पृच्छा म्हणजे प्रश्न किंवा विचारपूस करणं, त्या बाबतीत आहे. त्याच्यानंतर मंत्रणा, मंत्रणा म्हणजे काय, चर्चा करणं, सल्ला, वादविवाद करणं, विचार, उहापोह, एखाद्या गोष्टीचा उहापोह करणं, विचार विनिमय करणं. फक्त मंत्रणा शब्द थोडासा आपल्याला माहित नाही, बाकी सगळे शब्द आपल्याला माहित आहेत, फक्त मंत्रणाच गोल करून टाकायचं, बाकी अवघड नाही. ओके, त्याच्यानंतर चलाक, काही काही लोक लई चलाक असतात, त्याला माहिती आहे आपल्याला जायचंय, टूरला जायचंय, ती 2000ची नोट घेते, आता बंद झाली, 500च्या नोटा घेते, चिल्लरच घेत नाही का, ते चलाक असतात साले, ते हुशार असतात, चाणाक्ष असतात, धूर्त असतात, पाणीदार असतात, त्याला माहिती आहे आपले पैसे वाचवायचे, नको तिथं ते त्यांची चालाकी वापरतात. पाणीदारला फक्त गोल करा, बाकी काही नाहीये. ओके, धूर्त
शीघ्र, तात्काळ, लगेच, लवकर आणि लागलीच. कोविड जेव्हा आला तेव्हा बऱ्याच जणांना कळलं की आता अवघड होणार आहे. गावाकडे पळाले ते कसे होते रे, द्रुत होते, शीघ्र लवकर पळाले, ते शीघ्र होते, तात्काळ लगेच गेले, ते लवकर गेले. ते कसे होते रे, हुशार होते, चलाक होते, धूर्त होते, पाणीदार होते. त्याच्यात इथं काय, इथं जर बघितलं याला गोल करायचं काम आहे. शीघ्र, तात्काळ, लगेच, लवकर, लागलीच. माहिती आहे आपल्याला. काय काय जण खूप कृपण असतात, कंजूस असतात, खर्चच करत नाहीत, ते 500 1000 नोटावाले. हिमटा असतात, चिक्कू असतात, चिक्कू माहिती आहे, चिक्कू चिक्कू, खंक आणि कोमटा, याला सगळेच महत्वाचं आहे. हे चिक्कूला फक्त म्हणणं ए चिक्कू म्हणजे खूप कंजूस, चिकूट. त्या पद्धतीनं याला थोडंसं स्टार करा आणि तो हे वापरा तुम्ही मित्रांमध्ये. किती तू कृपण आहे, हे काय खर्च देणार आहे, हे चिकट आहे, चिकट आहे म्हणजे कमी खर्च करणार, हे केले कृपण आहे रे. हे कंजूस, कंजूस माहित आहे आपल्याला. ओके, याच्यातले कुठले माहित नाहीत, कोमटा माहित नाहीत, खंक माहित नाही, चिक्कू माहित आहे, हिमटा, कंजूस आणि कृपण एवढेच वापरा. आज कृपण वापरा. हिमटा तुम्ही वेगवेगळं म्हणू शकता, तुमच्या सोबत आहे त्याला हे लक्षात ठेवायचं. सांगा हे नाव ठेवतो, मग आम्ही तुला चिडवणार नाहीत, नाही तर चिडू मग तुला. तुमच्या जे रूममध्ये जे चिकट असेल, चिक्कू असेल, जे कंजूस असेल, त्याला म्हणा हे तुझे नाव सांगत जाय, त्याला नाव ठेवा. त्याला आज कृपण म्हणा, उद्या खिमटा म्हणा, खंक म्हणा, कोमटा म्हणा, याची नाव ठेवा. ते दररोज म्हणा, आज 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 कृपण म्हणा, उद्या खंक म्हणा, नंतर खोमटा आणि खंक म्हणा त्याला. साला तर काहीच नाही, त्याचा नंबर असा सेव्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. तर लक्षात राहिलं पाहिजे. जोपर्यंत पोस्ट निघत नाही त्याचं नाव तसंच ठेवा. त्या दिवशी पोस्ट मिळेल त्या दिवशी त्याचं नाव बदला. चलो, त्याच्यानंतर लुकडा, कृश, रोड, हडकुळा, सडपातळ. आता एखादं लईच वाळलं असते लुकडं, आपलं काय वाळलंय रे, अरे लुकडं आहे ते लुकडं आहे. म्हणजे काय, कृष आहे म्हणजे रोड, म्हणजे असं वाळलंय, वाळलं. रोड माहिती आहे आपल्याला, हडकुळा हे काही नाही, कृषीला लक्षात ठेवा, माहिती आहे आपल्याला सगळं. ओके, चलो 112 पुढे 113 बघायचे आपल्याला. पटपट 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 संपवायचा. आता विषय क्लोज करायचा आहे, पण समजून करायचा आहे, कुठेच गडबड करायची नाही. ओके सर, चला. त्याच्यानंतर पुढचं आहे दयाळू. तू खूप दयाळू आहेस, तू आम्हाला माफ केलंस, तू खूप कृपाळू आहेस, तू दयावान आहेस, तू दया करणारा आहेस, दया असणारा आहेस. तू थांबा, याला खाली घेतो. तू दर्याद्र आहेस, दरिद्री नाहीस, तू दर्याद्र आहेस, याला गोल करा. ओके, तू कोमल आहेस, तू प्रेमळ मनाचा आहेस, तू अंत करणारे दयेचा पाजर फुटलेला आहेस, तू भारी आहेस. एखाद्याचे पैसे उसने घेतले, लवकर दिलेच नाही, आता तू मारायलाच आलाय, पण तुम्ही जराशी लाडीगोडी लावली त्याला की बाबा देतो, महिन्यात देतो, थोडं साठचं आहे, ठीक आहे जाऊ दे. आता मारायला चालतं ते की 2 वर्ष झालं घेतले, दिलेच नाहीस, तू म्हणले महिन्याने देतो, ठीक आहे. मग तू म्हणलं की तू खूप दयाळू आहेस, तू कृपाळू आहेस, त्याची तारीफ केली थोडीशी, तू दया असणार आहेस, दर्यात राहीस, ते मला सगळं ठीक आहे, पण आपल्याला महिन्यातनं पैसे पाहिजे, नाही तर मी हे सगळं विसरून जाईल, मग तुझा कार्यक्रम होईल. चलो, मग तू मग मला म्हणशील तू कपटी आहेस, तू फसवी आहेस, मी लबाड आहे. जर तू मला महिन्याभराने पैसे नाही दिले तर मी तुला म्हणेल की तू खूप कपटी आहेस, तू खूप फसवी आहेस, तू लबाड आहेस, अशा पद्धतीने बोलेल. हे अवघड नाही आहे, याच्यातले एकच शब्द अवघड आहे, काहीच अवघड वाटत नाहीये. ओके, चलो. विवंचना, जर त्याने पैसे नाही दिले, तुम्ही त्याला म्हटले की तू खूप कपटी आहेस, पण तुम्हाला आता मनातून खूप दुःख होईल की ते आता एवढं म्हणून देखील पैसे देते का नाही, त्याची मला खूप काळजी आहे, विचार आहे, चिंता आहे, घोर आहे, विवंचना आहे की माझे पैसे वर्ष झाले दिलेत, अडकलेत, पैसे भेटत नाहीत, दे पैसे. मला खूप विवंचना होती आहे, मला खूप काळजी होती आहे, माझ्या खूप मनात विचार येत आहेत, चिंता होत आहेत, घोर लागलाय मला की तू पैसे देतोस का नाही, तर लवकर पैसे दे. उसने घेतलेले. बुद्धी, कारण की तू पैसे देत नाहीस तर माझी बुद्धी फिरायली, मला मती व्हायली. मती लक्षात ठेवा, माझं मन असं हे व्हायलंय, माझी मती फिरायली, माझं मन असं अंचंचळ व्हायलंय, माझं अंतःकरण भरून यायलंय, माझ्या मनात वेगवेगळे विचार यायलेत आणि माझ्या मनातला हेतू मला साध्य होत नाही. बुद्धी, हेतू, मन, अंतःकरण लक्षात ठेवा. ओके. धुरीण, धुरीण म्हणजे नेता, पुढारी, नाईक, अग्रगण्य. नेता, पुढारी, नाईक. नेता माहिती आहे आपल्याला, नेतेगिरी. पुढारी माहिती आहे. नाईक म्हणजे टॉपचं लेवल पद असतं ते, त्याला वाटलं तर स्टार करा. अग्रगण्य देखील लक्षात ठेवा, या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ओके, चलो. परत एकदा तिसऱ्यांदा आपण आपली ऍडव्हर्टाईज एकदा करूयात. ओके, हे आपलं ऍप्लिकेशन स्वराज अकॅडमी सर, हे युट्यूबच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण की हा व्हिडिओ ऍप्लिकेशनला आहे. ती पोरं म्हणतील आम्ही या बॅच घेतली, आम्हाला का सांगताय, दोन्हीकडे आहे व्हिडिओ. ओके, हे डाउनलोड करायचंय, इथं जायचंय, ऑल कोर्सेसला जा किंवा सब्जेक्ट वाईज बॅचेसमध्ये जा, दोन्हीपैकी एक ला क्लिक केल्यानंतर ही बॅच दिसेल, हा माझा फोटो, हे सगळं दिसेल, याला परचेस करा, नॉमिनल फीस मध्ये उपलब्ध आहे. चला, हे का सांगतोय परत एकदा, भरपूर जणांना माहिती नाही. चला, कुठं होतो आपण, धूळ. धूळ, चला. धूळ, रज, रजला करा. धुली, बारीक माती, धुरळा. असा आपण आपली पोस्ट मिळली ना, आपण सगळं धुरळाच करणार रे, असं सगळ्याला असं राडाच करणार, सगळीकडे असा गुलालच असला पाहिजे, राडाच करणार आपण.
रज, धुली, बारीक माती, धुळा सगळी धूळच करणार, अशी विशेष हवाच करणार आपण. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं, हे सगळं असं राडा करण्यासाठी आपलं मन कसं स्थिर पाहिजे, आपलं कसं निश्चलंक पाहिजे, याला गोल करा, निश्चलक पाहिजे, शांत पाहिजे, निश्चयी आपण पाहिजे, आपलं वागणं निश्चय पाहिजे, की निश्चय केलाय तर कम्प्लीटच झाला पाहिजे, अशा पद्धतीने त्या गोष्टी पाहिजे. असिता म्हणजे असीमा, ओके, ज्याला अशी कुठलीच सीमा नाही, अशी असीमा. ओके, त्याला स्टार करा, थोडंसं स्टार करा, तुम्हाला वाटले तर थोडंसं होऊ शकतं. असिता आणि असीमा थोडंसं वाटू शकतं एक आहे, पण आहेत दोघं एकच. अर्चना जिचं नाव आहे, तिच्या नावाचा अर्थ लक्षात ठेवा. अर्चना, पूजा, अर्चा, आराधना, उपासना, सेवा, अर्पिताला गोल करा, बस. त्याच्यानंतर संगर म्हणजे लढाई, याला देखील करू शकता, माहित नसेल तर. संगर म्हणजे लढाई. तर हे विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी सांगतोय. चलो, त्याच्यानंतर नांगर. चलो, नांगर म्हणजे काय, शेतीतील जमीन उरकण्याचे एक औत, माहिती आहे आपल्याला. कुठेच रे नांगर हाणायलो रे, नांगर. जहाज, गलबत किंवा जहाज देखील म्हणतात. जहाज स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्याचा एक आकडा देखील ते देखील आहे, त्याला देखील नांगर असं म्हणतात. नांगरचा अर्थ लक्षात ठेवा. एक माहिती आहे आपल्याला, दुसरा माहिती नाही, हा लक्षात ठेवा. स्टार दुसरा अर्थ माहिती नाहीये, लक्षात ठेवा. पहिला आला मारला बरोबर, दुसरा माहितीच नाही, असलं काय असतं का, चूक नाही, रुको जरा सबर करो, चुकून जाईल. चलो, काय, गलबत किंवा जहाज स्थिर करण्यासाठी पाण्यात टाकण्यात आलेला आकडा म्हणजे नांगर. ओके, मग काय, प्रतिज्ञा घ्या, काय, प्रण घ्या, वचन घ्या, निश्चय करा. प्रण माहिती आहे आपल्याला, माहित नसेल तर प्रण लागू करा, बाकी सोपं आहे. संधल देखील महत्वाचं आहे. भांड्याचा एक प्रकार संधल, प्रश्न, याला स्टार करा, महत्वाचं आहे. म्हणजे महत्वाचे सगळेच आहेत, पण जास्त महत्वाचं आहे, चुकू शकता. चंदन, पिराचा उरूस. ओके, संधल महत्वाचा आहे. संदल निघाली आपण म्हणतो ना, पिराचा उरूस, संदल बघ. भांड्याचा एक प्रकार पण आहे ते. एक चंदनलाल देखील संदल म्हणतात, आणि पिराच्या उरुसाला तिथं पण एक संदल असं ऐकलेलं आहे. संदल ऐकलेलं असाल तुम्ही पण, थोडंसं आठवा. ओके, उरुस जिथं जत्रा भरते तिथं असं उरुस म्हणतो ना आपण, तसं. विमोचन म्हणजे मुक्ती, सुटका, मोकळीक. या गोष्टीतून मला विमोचन पाहिजे, म्हणजे मला मुक्त करून टाक, मला जाऊ दे, आता मी तुझ्यासोबत राहणार नाही, मला मुक्ती दे. चल, आकुंचन, संकोचने, आक्रसणे. मग ती तसं झाल्यावर तुमचं ब्रेकअप झालं, तुम्ही नाराज झाले, मग काय होणार, तुम्ही आकुंचन झाले तुम्ही, म्हणजे तुम्ही संकोच होणार, तुम्हाला आक्रसणे होणार, असं चिडचिड करणार, तुम्ही वेगळंच करणार, सोडून गेली मला, जाऊ दे, दुसरी भेटेल. चलो, प्रसरण म्हणजे विस्तार. मग तुमचा विस्तार होणार, तुम्ही असं शादी मी जरूर आणण्यासारखं पेटणार, मग तुम्ही आयस होणार लगेच. तुमचा विस्तार होणार, तुम्ही पसरणार, तुमचा फैलाव होणार, तुमच्या यशाचा फैलाव होणार, सर्वदूर पसरणार तुमचं यश. क्रिया होणार, तुम्ही पदार्थाचा आकारमान वाढणे, याला काय म्हणतात, प्रसरण. आपलं सायन्सचा अर्थ इथं, बाकी काही नाही. नॉर्मल याच्यातलं काहीच म्हणजे वाचून घ्यायचं काम आहे, लक्ष ठेवण्यासारखा विषय नाही इथं. संश्लेषण, अनेक प्रवाहातून नवनिर्मिती किंवा एकत्रीकरण. समन्वय म्हणजे काय, संश्लेषण आहे, हे पण काही विषय नाही त्याच्यातला, की अनेक प्रवाहांमधून नवनिर्मिती करणे, संश्लेषण करणे किंवा एकत्रीकरण, समन्वय करणे, त्याला म्हणतात संश्लेषण. याला वाटलं सार करा, काही प्रॉब्लेम नाहीये. मिठी म्हणजे आवड, छंद, लीनता, ऐक्य. एक लीनताला गोल करू शकता. मिठी म्हणजे काय, आवड, मिठी बात, आवडीच्या बात, छंदीच्या गोष्टी, ऐक्य, आणि हे दोन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर मिती म्हणजे काय, मितीलाच पहिले गोल करा. गणना, माप, प्रणाम, व्याज, तिथी. ओके, मिती म्हणजे काय, गणना, मोजणी. माप म्हणजे माप करतो ना आपण, ते माफ नाही, माप म्हणजे त्याचं मोजणं असं. प्रमाण ठरवतो आपण, किती प्रमाणात द्यायचं, काय. व्याज, इंटरेस्ट, तिथी, या पद्धतीनं लक्षात ठेवा. ओके, तिथी म्हणजे काय, परत महिन्याचा तिसरा भाग किंवा दिवस. तिथी म्हणजे दिवस पण, या तिथीला जायचं आपण, तिथ काढ, लग्नाची तिथ काढ, दिवस काढ, आपण बोलतो ना तसं. ओके, चलो. परिमाण म्हणजे काय, माप, त्याचा परिणाम म्हणजे इफेक्ट, परिमाण लक्षात ठेवा. मर्यादा, निश्चय, साक्ष, या पद्धतीने आहे. चला, चलो पुढे. 134. आणि अभिनिवेश, याला खूपच अभिनिवेश आहे या गोष्टीत. त्याच्याकडे खूप पैसा आहे, त्याला खूप काय, अभिनिवेश आहे, म्हणजे त्याला खूप अभिमान आहे, त्याला खूप ऍटिट्यूड आहे. आपण म्हणतो ना, दे रे, लय ऍटिट्यूड आहे, ते बोलत नाही मला, त्याला लय अभिनिवेश आहे. अभिनिवेश म्हणजे गर्व आहे, अभिमान आहे, कशाचा, पैशाचा. ताग आहे त्याला लय तोर आहे, तिला तोऱ्या हिडत आहे, त्याला लय तोर आहे, आपण म्हणतो ना, हा असं बोलतो आपण. तिला मान खात आहे, तिला निश्चय, निर्धार, आग्रह, पॉझिटिव्ह पण गोष्टी. निर्धार केला, यशाचा निर्धार करायचा आहे मला, यशाचा आग्रह धरायचा आहे मला, त्याच्यात खूप अहंकार आहे.
ओके, ते लय आव्हान ते पैशाचं लय आव्हान ते रे असं म्हणतो ना आपण. ते लय दिखाऊ सोंग करते रे, लय घमंड आहे त्याला म्हणतो का नाही आपण. याच्यातले 2 शब्द अवघड आहेत, बाकी काहीच नाही. पॉझिटिव्ह घ्या. त्याच्यात जोम, मग त्याच्यासारखे पैसेवाला व्हायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला, जोम लावावं लागेल. म्हणजे आपल्याला दम आणावं लागेल, आपल्याला जोर लावावं लागेल, बळ आणावं लागेल, अवसान आणावं लागेल, बळकटी. आपण म्हणतो ना अरे काय दम नाही त्याच्यात, ती उष्ण अवसान आणते, म्हणजे बळ आणते. उष्ण अवसान आणणे म्हणजे फुकट अंगात शक्ती नसताना आपण उष्ण अशी बळच असं करणं की हाणतो तुला आता इतकं चिलटू वाढलो तू काय हाणतं मला, अशी बॉडी बिडी असली एखाद्याची आणि एखादा वाढलं म्हणजे तुला हंतोच बोबड्या त्या पद्धतीनं. ओके, मग ते काय करते रे, असं हंतोच काय, त्याला माहिती आहे आपण हाणू शकतो का रे, नाही. पण ते काय करते, अभिनय करते, हावभाव करते, अंगविक्षेप करते. नाटक सिनेमात जसं भूमिका वठवितात तसं नाटक करतो. तुला हंतोच अरे तू हायस्ट टीज भर, तुला असं बगलत घेतलं तर वासना मरशील. तू जास्त वळवळ करू नको, तू दिक पळ तिकडं. जोपर्यंत मी असं माझा हात पुरत नाही तोपर्यंत जाय, नाही एका सापडीत मग मुच्छील झालं. चल पळ, अशा पद्धतीनं मग आपण बोलतो असं शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना. ओके, चलो पुढे. प्रवेश, एंट्री, शिरकाव करणे. त्याच्यानंतर रिघाव लक्षात ठेवा. रिघाव, दार, नाटकाचा एक पोटभाग, हे देखील लक्षात ठेवा. दार पण लक्षात ठेवा. ओके, प्रवेश एंट्री माहिती आहे आपल्याला, रिघाव नाही. दार आणि नाटकाचा एक प्रवेश हे देखील माहिती नाही. संविधानिक, आता हे काय पॉलिटिक्सच्या याच्यात माहिती आहे आपल्याला की घटनेप्रमाणे, घटनेनुसार संविधानिक पद. ओके, आता गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या. चलो, गणपती बाप्पाचे वेगवेगळे नाव आहेत, ते चुकले नाही पाहिजे. नमस्कार गणपती बाप्पाला. ओके, गणपती बाप्पा मोरया. गणपती गजानन, गणपतीचे समानार्थी शब्द, गणपती या नावाचे समानार्थी शब्द गजानन. लंबोदर, विघ्नहर्ता, गणेश माहित आहेत आपल्याला. गणराज, एकदंत. हिरंब गणपती असेल बघून घ्या, मंदिराचे जे असतं की हिरंब येते गणपती, हिरंब थोडं हे. शिवसूत. वक्रतुंड महाकाय, भालचंद्र गोल करा. गौरी नंदन. ओके, गौरी. विकट, गजवक्र, गज म्हणजे माहिती आहे आपल्याला, गजवक्र, पण तरी देखील गजवक्रला गोल करा. विघ्न राजेंद्र सोबत लिहा या विघ्न राजेंद्रला, चुकणार नाही. तिथं विघ्नहर्ता हे म्हणजे चुकणार नाहीत. ओके, हर्ता आणि हे. गजानन ऑलरेडी डबल झालाय. धरणीधर, चिंतामणी माहित आहे पण तरी गोल करा. लक्षप्रद याला गोल करा. निधी, गजमुखला देखील गोल करा. गज सोबत लिहा, सोबत होईल. गजवदन. गणपती बाप्पा माहिती आहे, गणपती बाप्पा मोरया माहिती आहे, मोरेश्वर माहिती आहे पण तरी देखील लक्षात ठेवा. महागणपती माहिती आहे आपल्याला. गौरीनंदन डबल झालं इथं. शिवसूत ऑलरेडी डबल झालंय. गिरिजात्मक, ओके, याला मयुरेश्वर, हे देखील मोरेश्वर, मयुरेश्वर. हे बल्लाळेश्वर, याला गोल करा. सगळे रेश्वर. सिद्धिविनायक, मुंबई, सिद्धिविनायक गणपती की जय. त्याच्यानंतर गधानीपती. ओके, गणराय, गणनायक, गौरीपुत्र. विघ्नराज, बुद्धिदाता माहिती आहे. गौरी सूत. प्रथमेश या शब्दाचा अर्थ गणपतीचंच नाव आहे ते, विनायक माहिती आहे. हे जेवढे हे केलेत तेवढे थोडेसे लिहा. सगळे माहिती आहेत आपल्याला, काही 4-5 आपल्याला माहित नाहीत, त्या पद्धतीने ते लिहा, सोपं आहे. ओके, आपण ऐकलेलं आहे शिवसूत वगैरे, हे होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. याच्यातले काही विकट वगैरे हे गजवाले एकत्र लिहा. लक्षप्रद, हे निधी, अशा पद्धतीने जे आहे. धरणीधर, ते थोडेसे लवकर लक्षात राहणार नाहीत तुमच्या, थोडे. त्याच्यामुळे याला इझी, मिडियम, हार्डच्या कॅटेगरीत टाका, लिहा, खतम बात, सोपं आहे. चलो, त्याच्यानंतर आख्यात. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात. आता हे माहिती आहे, आख्यात रूप वगैरे ग्रामरमध्येच आहे आख्यात, त्याच्यामुळे काय सांगणार नाही मी ते, पण विचारलं याच्यावरती प्रश्न, हे महत्वाचं आहे. कृष्णाच्या याची नावं महत्वाची आहेत. चला, कृष्ण, विष्णूचा 8वा अवतार म्हणजे श्रीकृष्ण, कृष्ण, तिला गोल करा. हे माहित नसेल तुम्हाला बरेच जणांना. श्याम, आता ते रील येतात बघा कृष्णावरचे, त्याच्यात भरपूर नाव असतात. श्याम मनोहर, वासुदेव कृष्ण, वासुदेव नंद. सावळा कृष्ण. त्याच्यानंतर देवकीनंदन, कान्हा, कन्हैया, मुरारी, मुरलीधर, माधव. सफ खिलाफ है माधव, असं आपण ते ऐकले याच्यात मोटिवेशन. ओके, सब हारेंगे पार्थ. जसं सफ खिलाफ है माधव, लगेच श्रीकृष्ण म्हणतात सब हारेंगे पार्थ. त्या पद्धतीनं. जसं संजू सॅमसंग कसा की सब खिलाफ है माधव, सब झुकेंगे पार्थ. त्या पद्धतीनं. ओके, चलो. माधव, किसन, हरी, गोपाळ, गोविंद, गिरीधर, राधारमण, मीरा के प्रभू, मीरा. यादव, यादवेश्वर, हे थोडंसं वाटू शकतं तुम्हाला. यदुनाथ, मधुसूदन, राधाधर, मुकुंद स्टार करून टाका. गोपीवल्लभ, रुक्मिणीवर, ऋषिकेश, रणछोड. कभी कभी रण जीतने के लिए रण छोड़ना पड़ता है.
म्हणून श्रीकृष्णाला देखील रणछोड असं म्हटलेलं आहे, त्यांना देखील हिणवलेलं आहे असं त्या पद्धतीनं. कारण की कधी कधी रण जिंकायचं असेल तर रण छोडावा लागतो. प्रत्येक चुनौती का स्वीकार वो करते हैं पार्थ जिसमें जिनको अपने आप पर विश्वास नहीं होता. आपण ऐकलं असेल, रील स्क्रोल करत असताना येतात ते भरपूर इंस्टाला. ओके. पुरातनवादी म्हणजे काय? कर्मठ म्हणजे प्रतिगामी, सनातनी जुने मत असलेला पुराण मतवादी. आणि पुरोगामी म्हणजे काय? प्रतिगामी म्हणजे जुने विचार असलेला, आणि प्रतिगामी म्हणजे पुढचे आधुनिक विचार असलेला, जुन्या ह्या चालीरीतींना जे चुकीच्या याला विरोध करणारा, चुकीच्या याला. आणि पुरोगामी म्हणजे जुने मत असलेला, कर्मठ किंवा प्रतिगामी, पुराण मतवादी, जुनं चिटकून असलेला हा. आणि पुरोगामी म्हणजे नवीन विचारांना, अंधश्रद्धेला विरोध करणारा, पुरोगामी विचार, आधुनिक विचार, ॲडव्हान्स विचार असं. पुराणिक, पुराणिक म्हणजे काय? पुराण वाचून अर्थ सांगणारा पुराणिक. ओके. पुरोगामी आला बघा, पुरोगामी प्रगतशील विचारांचा पुढारी, प्रगतिशील, मॉडर्न, नवीन. ओके. पुढे चालणारा सुधारक, सुधारक. पुरोगामी विचार आपण म्हणतो विचारसरणी, आपले समाज सुधारक पुरोगामी विचाराचे होते. पुढचा चांगला विचार करणारे सुधारणावादी होते ते. ओके. पुढचा विचार करणारा, प्रगतीपर असणारा. याच्यात भरपूर जण कन्फ्यूज होतात, पुरोगामी प्रतिगामी. त्याच्यामध्ये कन्फ्यूज नका हो. आता माझा मित्र लेक्चर बघतो माझे, तर आता युट्यूबला बघत असेल, तू विचारलं होतं एकदा की मला प्रतिगामी आणि पुरोगामी काय असतं रे, तर ते तुझ्यासाठी. अक्षय तुझ्यासाठी. जर तू व्हिडिओ बघितला असतील तर कमेंट कर. इथपर्यंत तू जिंकलास, मग 100% तुला पोस्ट भेटणार. ओके. अक्षय. चलो. अरिष्ट. अरिष्ट म्हणजे काय? संकट, कठीण प्रसंग. एखाद्यावरती खूप अरिष्ट आलं म्हणजे संकट आलं, कठीण प्रसंग त्याच्यावरती ओढवला, अरिष्ट. जहाल, जहाल मत, कडवा, कडू, रानवट, कठोर, उग्र, जलाल, तिखट. ओके. माहिती आहे आपल्याला. कडकला तापट स्वभावाचा आहे तो, तिखट स्वभावाचा आहे तो, कडक स्वभावाचा आहे. बस खतम बात, काय नाही. झालं नाही, अजून राहिले, थांबा, इकडे राहिले ना, लगेच झालेलं नाहीये. ओके. चलो, पुढंच राहिलंय शेवटचा टप्पा, आणि याचा करेक्ट कार्यक्रम आपण करणार आहोत. चलो सर. हा, एकदा क्लिअर दिसतंय का चेक करू. ओके. किती वेळ झाला ते देखील बघू, आणि याला लवकरच संपवून टाकू. चला. उग्र. उग्र म्हणजे काय? तामसी, भयंकर, रागीट, दुःखासह. तामसी करा गोल, भयंकर, रागीट, दुस्साह. ओके. खंबीर म्हणजे काय? बळकट, निश्चयी, पक्का, खुंट. खुंटला करा खंबीर, मामा खंबीर आहेत स्वराज्यासाठी. ओके. सव्य, नसती उठाठेव करणारा, उरफाटे सुरफाटे करणारा, यात करणारा, कटकट करणारा, सव्यापसव्य. ओके. त्याला हे करू शकता. आजूबाजूला, इकडे तिकडे, सभोवताली. जरा बघत जाय आजूबाजूला. गार्डन मध्ये बसल्यानंतर थोडं आजूबाजूला बसावं, नको ते चाळे करू नये. चलो. सारच बागेत बसणाऱ्यांना सांगतो मी की बघा इकडे तिकडं, नाही तर हे गेले झुडपात तर बघावं आजूबाजूला लोक चालले द्यायले. याची सुरूच आहे. हमरी तुमरी, अरे तुरे, जोराचे भांडण, तंटा. मग ज्या बॉयफ्रेंड नाही ते रिकामे आळले की हाणतात. मग आता भांडणं झाले, मग याची हमरी तुमरी आले ते हाणतो तुला, आता तू असंच असंच, कस काय त्या पद्धतीनं. अघळ पघळ, लांबलचक, मनमोकळेपणाने केलेले. मग हिनं मनमोकळेपणानं भांडणं केले. आपल्याला गर्लफ्रेंड नाही, याला बघ द्यायचं नाही स्वतःला, होऊ द्या, जे होईल तो होईल, काय प्रॉब्लेम नाही. हम तो सिंगल है लेकिन तुमको कपल को हम बैठने नहीं देंगे. अशा पद्धतीनं ते आहे. कटिबद्ध, कंबर कसलेला, तयार. मग अशा गोष्टी करायला नाही, उठवायला हे काय कटिबद्ध आहेत, हे कंबर कसलेलेच आहेत सिंगल लोक. काही, सगळे नाही. ओके. कटक म्हणजे काय? सैन्य, कडे. मग यांचं सैन्य तयारच आहे. कटक त्यांचं सैर आहे की आज उठवायचेच बागेतले, कुठले असो. मग फक्त सारस बागच नाही, कुठल्याही महाराष्ट्रातल्या कुठल्याही याच्यामध्ये कपल बसलेले असतील, यांचं सैन्य तयार आहे की हे असले कपल इथून उठवायचे, यांना हुसकून लावायचं आता. कारण की हम भी सिंगल है तो तुम भी सिंगल रहो, तुम कपल चैन से नहीं बैठने देंगे तुमको, असं काही जण म्हणतील. ओके. चला. त्याच्यानंतर मेखला, कटीसूत्र, कंबरपट्टा, बाह्य वाचून कफणे, हे याला स्टार्ट करून घ्या. त्याच्यानंतर कटाव म्हणजे भपका, कट. ओके. भपका आहे, कटाव आहे, कट आहे. त्याच्यानंतर याला स्टार्ट करा वाटलं तुम्हाला कटाव आहे शब्दाचा अर्थ कळत नसेल तर. निष्काळजी, निर्धोर, बेफिकीर. काय निर्धोर आहे रे, काय नाही. एखादा निष्काळजीपणा असते, निर्धो असते, त्याला काय घेणं नसते. होते रे, अरे जा होईल ते होईल, जे होईल ते होईल भविष्यात, जे होईल ते होईल. काय निर्धाव आहे, ती बेफिकीर आहे, त्याला निष्काळजीपणा, त्याला घेणं देणार नाही भविष्यात काय होईल, ती निर्धावला गोल करा. ओके. सेनापती, सैन्यावरचा मुख्य अधिकारी, सेनापती. माहिती आहे आपल्याला. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? विषयाचे आकलन, माहिती, जाण असलेलं म्हणजे नॉलेज, माहिती आहे आपल्याला. यती म्हणजे काय? संन्यासी, भिक्षुक, त्याला यती म्हणतात. यती थोडा स्टार्ट करून घ्या, माहित नसेल बऱ्याच जणांना. ओके. संन्यासीला यती म्हणतात, यती. अश्वत्थ, पिंपळ, त्याला स्टार करा. पिंपळाच अश्वत्थ म्हणतात. उच्चार इकडे तिकडे होईल, आता संपत आलाय, याचा कोरडा पडलाय.
कदंब, कदंब म्हणजे काय? वृक्ष विशेष म्हणजे कदंब. ओके. उंबर, अवदुंबर वृक्षाचे, अवदुंबर वृक्षाचे फळ त्याला उंबर म्हणतात. उंबरीचं झाड आपण ते असतं. ओके. तर अवदुंबर वृक्षाचे फळ त्याला स्टार करून घ्या, उंबर. वैद्य, कायदेशीर पद्धत, वैद्य पद्धत, व्हॅलिड पद्धत माहिती आहे आपल्याला. लवाद म्हणजे काय? पंच. ओके. हे लवाद आपण म्हणतो ना, पॉलिटिक्स असते लवाद, लवाद आयोग वगैरे वगैरे, काही नाही. 166 म्हणजे आजपर्यंत आलेले सगळे आयोगाने विचारलेले सगळे प्रश्न आपण बघितलेत. युट्यूबचे जे विद्यार्थी असतील, तुमचे काही जे काही प्रश्न असतील कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आणि अशाच जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. जास्तीत जास्त जणांपर्यंत युट्यूबच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. आणि जे काही मी इझी, मिडियम, हार्ड या पद्धतीने सांगितलंय ते लिहिले असेल, ऍपचे विद्यार्थी असतील युट्यूबचे, ते नक्की चेक करा. आणि ज्यांना बॅच लावायची असेल तर नॉमिनल फीस मध्ये जबरदस्त पद्धतीने आहे. मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रहाची बॅच आहे. एकदम खतरनाक पद्धतीने शिकवलंय. अजूनही असे व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे. पण बॅच पण घ्या, युट्यूबला व्हिडिओ बघा, कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.